अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 ऑगस्ट 2025च्या सांघिक प्रार्थनेला आपण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांचं पूजन करण्यासाठी, त्यांची भक्ती करण्यासाठी, त्यांच्या चरणी आपलं असलेलं सुखदुःख सांगण्यासाठी, हितगुज करण्यासाठी, अनन्य भावे श्री स्वामी समर्थांना शरण जाण्यासाठी आणि त्यांची अखंड कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपण या प्रार्थनेला जमलेलो आहोत। अनंत माझे अपराध देवा, घालून पोटी पदी ठाव द्यावा, कृपे वाचुनी जन्म हा व्यर्थ आता, नमस्कार साष्टांग स्वामी समर्था या प्रार्थनेसाठी आपण जमलेलो आहे। अनुदिन दिन तापे तापलो रामराया, परम दिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणक्षण होतो धावरे धावाता, तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काही अर्थ नाही। रोज रोज नवीन नवीन समस्या माझ्या जीवनात मी स्वतःच उत्पन्न करतोय, कारण माझं हे चंचल मन सगळीकडे धावतं आहे, त्याला मी कंट्रोल नाही करू शकत आहे। आणि म्हणून तुलाच मी शरण येतोय आणि तुझ्याच कृपेने माझ्या जीवनातील असलेल्या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करण्यासाठी मी तुझ्या चरणाशी आलो आहोत, असं आपण महाराजांना सांगत आहोत। आज सुरुवातीलाच गुरुपौर्णिमेला मिळालेला एक मोठा अनुभव तुम्हाला सांगणार आहे। स्वामी भवनामध्ये श्री स्वामी समर्थ सगुण रूपात आहेत हे स्वामी आपल्याला परत परत सांगतायत असं मला वाटतं, आणि म्हणून ते अनुभव देत आहेत नव्याने। गुरुपौर्णिमेचा दिवस होता। ठाणे येथील कार्यक्रम आटपून मी लोणावळा इथे साधारण 12-12:30 वाजता पोचले। समर्थांचं दर्शन घेतलं, नानांचं दर्शन घेतलं आणि स्वामींच्या मंचकाच्या खोलीत प्रवेश केला। नेहमीप्रमाणे नुसता नमस्कार करून काहीतरी महाराजांकडे आशीर्वाद मागायचा असं काय माझा हेतू नसतो। तिथे जायचं तर तिथे महाराज राहतात, आणि म्हणून महाराजांची झोपण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही, त्यांची चादर नीट आहे की नाही, पलंग स्वच्छ आहे की नाही, पडदे व्यवस्थित आहेत की नाही, खालचं असलेलं कार्पेट व्यवस्थित झाडलेलं आहे की नाही, कुठे घाण नाही ना, खिडक्या स्वच्छ आहेत की नाही, काचा स्वच्छ आहे, अशा सगळीकडेच माझी नजर असते। आणि मी सत्य बोलते, मी तेवढ्यासाठीच तिथे जाते। त्याप्रमाणे मी गेले, सगळी पाहणी केली, स्वामींना नमस्कार केला। ही गोष्ट सकाळी 12:30ची। दिवसभर नंतर तो स्वामींच्या मंचकाची खोली पूर्ण बंद होती, आणि रात्री 9:30 वाजता जेव्हा परत दर्शनाला गेले, निघताना महाराजांचा निरोप घेऊन निघायचे, आणि म्हणून त्यावेळेला आतमध्ये गेले तर पाऊल आत ठेवलं आहे, दरवाजाच्या उंबरठ्यावर माझं पाऊल आहे, आणि मला तिथे मंचकाच्या ज्या 2 पायऱ्या आहेत त्या 2 पायऱ्यांच्या खाली बंद असलेल्या 2 सेफ्टी पिना दिसल्या। आधी मला ती 2 फुलं वाटली। मनात विचार आला की सकाळी तर ही फुलं नाही बघितली, कारण जी वाहिलेली फुलं असतात ती फुलं आज कोणी पूजा केली आहे एवढं पण मी सांगू शकते। आज गुरुजी आले नाहीत, मी लागलीच बिंग्यानं सांगते आज गुरुजींनी पूजा केली नाही, एवढं बारकाईने माझं त्या ठिकाणी लक्ष असतं। सकाळी तर आपल्याला फुलं दिसली नाही, आता काय असा मनात विचारून पुढे बघते तर 2 सेफ्टी पिना बंद असलेल्या, आणि त्या पण जशी माणसांची पावलं असतील, एक थोडंसं पुढे असतं आणि एक थोडं मागे असतं, तशा स्वरूपात तिथे 2 सेफ्टी पिना होत्या। वागणीची बघितली कुठे पडली आहे की काय, पडली तर ती उघडी पडू शकते, बंद असलेल्या पिना तिथे आहेत। बाकीच्यांकडे चौकशी केली की कोण दिवसभरात गेलं होतं का, तर कोणीही गेलेलं नाही।
दरवाजासाठी पूजा इथे काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्या लाईन लावायला वगैरे, त्यांनी पण सांगितलं की आम्ही काय दिवसभर तिथे आहोत, अनेक वेळा आत डोकावून बघितलंय पण आम्हाला काहीच दिसलं नाही. पण मला मात्र तिथे त्या 2 दिसल्या. आता महाराजांना काय दाखवायचं हे जाणून घ्या की मी इथे सगुण रूपात आहे. सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकार आरती. ही नानांनी आरती केली आहे स्वामींच्या अंतःकरणापासून. आणि म्हणून महाराज तिथे आले आणि गुरुपौर्णिमेला मिळालेला हा मोठा अनुभव आहे. आधी गुरुपौर्णिमेला आपल्याला त्या ज्या पायऱ्या होत्या त्यावर जे कापड आहे त्याच्यावर पावलांचे ठसे हा अनुभव मिळालेला आहे. त्याचबरोबर एकदा मला तिथे एखाद्या चित्रकारांनी पाऊल काढावं त्याप्रमाणे चित्र तयार होताना महाराजांनी दाखवलं आहे. आणि आ गुरुपौर्णिमेला एक मोठा अनुभव मिळाला. सद्गुरू श्री स्वामी समर्थ अनंत कृपा करायला महाराज बसलेले आहोत. फक्त या कृपेखाली आम्हाला आणायचं आहे. आणि अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझं विडक्षिण होतो नावरे आता तुझ्याखेरीज माझ्या जीवनाला काही अर्थ नाही हे जाणून आज आपण या उपासनेमध्ये आहोत. आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या जीवनाचं सर्वस्वाची ओहळी केली. खरं तर उत्तम वकील होते, उत्तम बुद्धिमत्ता होती, भरपूर पैसा कमवला असता, नाव कमवलं असतं, प्रसिद्धी मिळाली असती. पण पारतंत्र्यात असलेला देश स्वतंत्र करणं हे ध्येय त्यांनी उरावर बाळगलं. आणि त्यानुसार आपलं संपूर्ण जीवन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी समर्पण केलं. असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. त्यांचं स्मरण करणं अत्यंत गरज आहे. देशाचं स्वातंत्र्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट हे लक्षात घ्या. ज्या भूमी तुम्ही जन्माला येतात त्या जन्मभूमीमध्ये तुम्हाला अधिकार असतो राहण्याचा आणि जगण्याचा. जन्मतःच तुम्हाला तो अधिकार प्राप्त होतो. तिथून तुम्हाला कोणी दूर करू शकत नाही. तिथले असलेल्या सगळ्या सुविधा तुम्हाला सहज रूपे प्राप्त होऊ शकतात. अशी ही जन्मभूमी अत्यंत महत्त्वाची आहे माणसाच्या जीवनामध्ये. आज आपण बघतोय परदेशातून पाठवले जात आहेत लोक, मग देशात आपल्याच देशात येत आहे जिथे जन्म मातृभूमी आहे. आणि म्हणून मातृभूमी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मातृभूमीचं स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला. आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि श्री स्वामी समर्थ या भरतभूमीवर सगुण रूपात अवतीर्ण झाले. आणि म्हणून सर्व प्रत्येक स्वामी भक्ताचं हे महान कर्तव्य आहे की या मातृभूमीसाठी मी माझा काहीतरी त्याग करीन, मी प्रयत्न करीन. उगाच कुठेतरी कर बुडवायचे, चुकवायचे, लबाडी करायची याच्यामुळे आपण आपल्या देशाशीच प्रामाणिक राहत नाही आणि आपणच आपल्या पायावर झोंडा घालून घेतो. त्यामुळे मातृभूमीचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आणि त्याचबरोबर मातृभूमी ही वैभवाला न्यायची आहे. हे आद्य कर्तव्य प्रत्येक स्वामी भक्ताचं आहे. स्वामी भक्त जोच म्हणू शकतो, त्यालाच आपण म्हणू शकतो की ज्याला मातृभूमीविषयी प्रचंड प्रेम आहे आणि मातृभूमीच्या कार्यामध्ये त्याचं योगदान आहे. लोकमान्य टिळकांनी गर्जना केली, स्वातंत्र्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच. आणि त्यांचं ते रूप डोळ्यासमोर आणताना मानसी स्तोत्रामध्ये रामदासांनी जे हनुमंताचं वर्णन केलंय ते आठवतं. ध्वजाने उचली वाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती बळे. इंग्रज सरकार घाबरलेलं आहे. हनुमंताचं वर्णन केलं आहे. रामाची सेना चाललेली आहे, लंकेवर स्वारी करायची आहे. ध्वज हनुमंताच्या हातात आहे. कारण ध्वज हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि ती महत्त्वाच्या व्यक्तीच्या हातातच दिली जाते. आणि म्हणून हनुमंताच्या हाती ध्वज आहे. ध्वजाने उचली बाह उचलला आहे, आवेश लोटला पुढे. आवेश नुसतंच नाही चाललंय, आपलं चाललंय नाही, आवेश लोटला पुढे. काळाग्नी काळ रुद्राग्नी ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ते यमाचे दूत आहेत, ते पण घाबरले आहेत. तसं टिळकांचं हे रूप माझ्या डोळ्यासमोर आलं की इंग्रज सरकार घाबरलं. लोकमान्य टिळकांनी जे काय कार्य सुरू केलं त्याला इंग्रज सरकार घाबरलं. आणि म्हणून या ना त्या प्रकारे त्यांना त्रास देण्यासाठी अखेर त्यांना मंडाले येथे तुरुंगात डांबवलं गेलं. काळ कठीण होता. आपल्या आयुष्यात पण अशी अनेक संकट होतात. आम्ही भेदरून जातो, काय करू दिनवाणे होतो.
पण ते लोकमान्य टिळक होते. त्या काळात देखील त्यांनी तुरुंगात राहून देखील हा स्वातंत्र्याचा जो लढा चालला आहे त्या लढ्यासाठी जे करता येईल ते करत राहिले. त्याचबरोबर त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. वेळ फुकट नाही घालवला काळजी करण्यामध्ये. छोट्या छोट्या गोष्टीत आयुष्य कसं जगायचंय ते माणसाने शिकायचंय. आपल्या आयुष्यात पण असा कठीण काळ येतो, पण त्याचा उपयोग आपण चांगल्या कारणासाठी करून घ्यायला शिकलं पाहिजे. आता त्यांनी कर्मयोगावर भर दिला. गीतेमध्ये ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, राजयोग आहे, ध्यानयोग आहे. ज्या ज्या काळात ज्या योगाची गरज आहे समाजाला मार्गदर्शन करण्याची, तो योग त्या त्या काळात लोकांनी पुढे मांडला. तसा कर्मयोगाची गरज होती. हातात तामणपळी घेऊन आणि ग्रंथांचं वाचन करून पूजा अर्चा करून देशाला स्वातंत्र्य मिळणार नव्हतं. तर लढवय्ये होणं गरजेचं होतं, कर्म करणं गरजेचं होतं, ब्रिटिशांशी लढा द्यायचा होता. आणि म्हणून कर्मयोगावर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. आता भगवद्गीतेची गंमत अशी आहे की भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. येथे अर्जुन मित्र आणि कृष्ण आणि अर्जुन मित्र आहेत. त्याच वेळेला संजयाने ती धृतराष्ट्राला सांगितली. त्यावेळेची भूमिका बालक आणि त्याचा नोकर अशी आहे. आणि म्हणून संजय आहे त्याची भाषा आहे ती विनम्रतेची भाषा आहे. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरांना सांगितलं की मराठीमध्ये कर भगवद्गीता. आणि गुरुच्या आज्ञेचं पालन करून ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये केलं. आणि म्हणून शिष्याने आपल्या गुरुला सांगितलेली ही गीता आहे. पण त्याचे शब्द आणखी वेगळे वेगळे आहेत. कर्मयोगावर भर दिला आणि लोकांच्या चैतन्य निर्माण केलं. त्याचबरोबर एक मोठी क्रांतिकारक घटना लोकमान्य टिळकांनी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले, गणपती उत्सव आणि त्याचबरोबर नवरात्र उत्सव. जे देव सोहळ्यात होते, जातीभेद वाढलेला होता. जातीमध्ये अजूनही तेच आहे, जातीभेद आहे. म्हणूनच हिंदू समाज एकसंघ राहू शकत नाही. आणि म्हणून जातीभेद विसरले पाहिजे, पूर्णपणे काढून टाकले पाहिजे. तरच समाजाचा आपल्या देशाचा प्रोग्रेस होऊ शकतो. ही मोठी क्रांती होती की जे देव सोहळ्यामध्ये आहेत त्या देवांना लोकमान्य टिळकांनी रस्त्यावर आणलं. केवढं मोठं धाडस दाखवलंय आणि केवढं मोठं लोकांनी त्यांना सहकार्य दिलंय, केवढं अलोट प्रेम किंवा त्यांनी दाखवलेली दिशा त्यांना मान्य, लोक समाजाला मान्य केली. क्रांती ही घडवायला लागते. धर्म हा बदलता असला पाहिजे. आणि नानाने देखील तशाच प्रकारची गोष्ट यथार्थ नवरात्र हा उपक्रम आपल्याला नानांनी दिला आहे. पारंपरिक नवरात्र प्रत्येकाला घरामध्ये करणं आता शक्य नाही. दत्त जयंतीचा सप्ताह करणं प्रत्येकाला घराघरामध्ये शक्य नाही. पण नाही म्हणून काहीच करायचं नाही असं नाही. तर त्याला नेहमी पर्याय शोधायचा असतो. आणि तो पर्याय आपल्याला नानाने दिला. यथार्थ नवरात्र. नवरात्राच्या प्रत्येक दिवशी देवी पुढे, देवाच्या पुढे तांदूळ काढून ठेवायचे आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचे. आणि हे जमलेले सर्व तांदूळ आपण ज्या संस्था आहेत की ज्यांना धान्याची गरज आहे अशा संस्थांना ते आपण देतो. दत्त जयंतीला गव्हाचं समर्पण असतं, तेव्हा पण असंच होतं. दत्तस्तोत्र आपण म्हणतो आणि मग ते समाजाला सगळ्यांना आपण वाटतो. नानांनी ही क्रांती उपासनेमध्ये घडवली. क्रांती ही घडवायलाच लागते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. प्रथम देव पाहिजे, देवाच्या चरणी विनम्रता पाहिजे. आणि त्यावेळेस त्याला धरल्यानंतर तुम्ही जे काय चांगलं करायला जाल त्याला तुम्हाला आशीर्वाद मिळत जातील. नंतर येते 15 ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन.
आणि त्याचबरोबर योगी अरविंदांचा जन्मदिन. योगी अरविंद देखील या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते. त्यांचं जीवनचरित्र म्हणजे एक फार मोठं मिरॅकल आहे असंच मी म्हणेन. कलकत्ता इथे राहणारे अरविंद घोष असं त्यांचं नाव. वडील पाश्चात्य संस्कृतीचा अभिमान असलेले आणि म्हणून आपल्या मुलाच्या कानावर एकही बंगाली शब्द पडता कामा नये यासाठी वडिलांनी त्यांना शिकवण्यासाठी वेगळ्या बायका ठेवल्या होत्या. आणि वय वर्ष 4 किंवा 5 असेल त्यांना लंडनला पाठवलं एका कुटुंबात राहिला की असं की त्यांना त्यांचा बंगाली भाषेशी आणि या हिंदू धर्माशी जरा पण संबंध येऊ नये अशी त्यांची इच्छा. तिथे मोठे होत आहेत पण वय वर्ष 14 झालंय आणि या अरविंद घोषांना जाणवायला लागलं की हे सगळं खोटं आहे. आपला हिंदू धर्मच महान धर्म आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे अशी प्रेरणा या इंग्रजी कुटुंबात राहून सुद्धा त्यांना व्हावी ही दैवी कृपा काहीतरी घेऊन आलेली बरोबर. शाळेत आणि कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्या चळवळी सुरू झाल्या स्वातंत्र्य लढायला. तिकडनं ते पाठिंबा देऊ लागले. तिकडे गुप्त बैठका लंडनमध्ये राहून घेऊ लागले. वडिलांच्या इच्छेनुसार बॅरिस्टर झाले. पण शेवटची जी परीक्षा बॅरिस्टरची द्यायची असते अश्वरोहणाची ती त्यांनी मुद्दाम दिली नाही. कारण त्यांना माहिती होतं की ती परीक्षा दिली तर आपण भारतात गेल्यानंतर आपल्याला ब्रिटिश सरकारची नोकरी करायला लागेल आणि त्यांना ती नोकरी करायची नव्हती. आणि म्हणून मुद्दाम परीक्षा दिली नाही अश्वरोहणाची सोडून दिली आणि भारतात परत आले. आता ब्रिटिश सरकारची नोकरी नाही तर सयाजीराव गायकवाड बडोदा इथे त्यांच्या असलेल्या याच्यात ते राहिले. काही वर्ष नोकरी करत होते. एकंदर त्यांचा स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी चळवळी चाललेल्या आणि म्हणून त्यांना ती पण नोकरी सोडायला लागली कारण ब्रिटिश राज्याच्या विरोधात कार्य करतायत. आणि म्हणून त्यांनी ती नोकरी पण सोडली आणि परत बंगालमध्ये येऊन त्यांनी आपलं कार्य सुरू केलं स्वातंत्र्य लढ्यासाठी. टिकांच्या बरोबरीच्या आसपासच साधारण ते होते. लहान होते त्या मानाने ते पण. हे करताना त्यांना देखील ब्रिटिश सरकारने त्रास द्यायचा म्हणून अलीगडच्या तुरुंगात कैद केलं. तत्पूर्वी योगी अरविंद घोषांना एक जाणवत होतं की हा हिंदू धर्म खूप महान आहे आणि म्हणून त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता आणि त्यातून त्यांना योग मार्गाकडे वळण्याची प्रेरणा मिळाली होती. आणि म्हणून लेले महाराजांकडून ते योग मार्गाचा अभ्यास करत होते आणि त्याच वेळेला ते अलीगडच्या कैदेमध्ये आले. तिथे आल्यावर पण त्यांनी त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. परंतु आता गुरु मार्गदर्शन करायला साक्षात लेले गुरुजी तिथे महाराज तिथे येऊ शकत नाहीत. पण ईश्वरी शक्तीवर विश्वास टाकला आणि आपले स्वतःचे प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. कठीण काळ आलेला आहे पण अपयशाला कुठे घाबरले नाही आहेत ते. त्यातून मार्ग काढत नेहमी पुढे जायचंय माणसाने. अडथळे आहेतच पण अडथळ्याशी झुंज द्यायची आहे. आणि ते अशा प्रकारे योगाचा अभ्यास करत असताना आंतरिक योग शारीरिक योगाबरोबर आंतरिक योग मनाला वळण त्यावेळेला त्यांना मंजूळ आवाज सांगत असे की तू हे पुढे हे कर. विवेकानंदांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की हा आवाज कुणाचा. आणि म्हणून एक दिवस विवेकानंदांनी प्रश्न विचारला की हा मला कोण सांगतंय. त्यावेळेला त्यांना आता असं उत्तर मिळालं की मी विवेकानंद आहे. आता विवेकानंदाचे हे जे पवित्र व्यक्ती आहेत त्या पवित्र व्यक्तींचे जे आत्मे आहेत त्या अवकाशात हे सर्वत्र फिरत असतात आणि जो प्रार्थना करेल मार्गदर्शनासाठी त्यासाठी ते मार्गदर्शन द्यायला तत्पर असतात. हे लक्षात ठेवा. म्हणून साधना करायचे म्हणून प्रार्थना करायची आहे. एखादा प्रश्न सुटू दे म्हणून नुसता नाही आहे. साधनेमध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन सहज मिळत राहतं हे लक्षात घ्या.
मनुष्य असा आहे म्हटला तर तो पशु आहे आणि म्हटला तर तो महामानव ईश्वरापर्यंत होऊ शकतो. आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं हे आपण ठरवायचं आहे. त्यांची योग साधनेमध्ये प्रगती होत राहिली आणि एक दिवस ध्यान साधनामध्ये तुरुंगातच आहे, जेलमध्ये आहेत, हाल अपेष्टा सगळं आहे, त्रास आहे, तरी कार्य चालू आहे आणि साधना चालू आहे. हे शिकायचं आहे. साधनेमध्ये त्यांना जाणवलं की भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळणार आहे असा संकेत त्यांना दैवी संकेत मिळाला. आणि मग त्यांनी या लढ्यापासून आपण निवृत्त व्हायचं आणि ध्यान साधनेकडे वळायचं असं ठरवलं. ज्या वेळेला तुरुंगातून सुटका झाली, खटला मागे घेतला गेला, निर्दोष सुटले, त्यावेळेला ते पॉंडिचेरी इथे जाऊन राहिले. का तर पॉंडिचेरीला फ्रेंच वसाहत होती, फ्रेंच लोकांचं राज्य होतं आणि ब्रिटिश सरकार तिथे आपल्याला पकडू शकणार नाही आणि म्हणून ते पॉंडिचेरी इथे गेले आणि तिथे त्यांनी ध्यान साधनेला सुरुवात केली. योगी अरविंदांचा भर आहे परमार्थाकडे जाण्याचा. योग साधना म्हणजे नुसती शारीरिक योग नाही तर आंतरिक योग. माणसाचा देह आणि दिसतोय ते जड आहे आणि माणसाचं मन आहे ते दिसत नाहीये, अदृश्य आहे. पण हे शरीर आणि मन मिळूनच प्राण तयार होतो असं योगी अरविंद म्हणतायत आणि असं धर्मशास्त्रात आपल्या दिलेलं पण आहे. मन दिसत नाहीये पण मन काम करतंय. मनाने सगळ्या काही गोष्टी ठरत आहेत. इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर आपण काही असाध्य गोष्ट पण सहजपणे साध्य करू शकतो. मन कार्यरत आहे, दिसत नाही, दिसतंय शरीर. पण हे दोन्ही एकत्र येऊन प्राण तयार, प्राण होतो. ह्या प्राणायाला प्राणायाम करून आपण एका विशिष्ट पातळीपर्यंत नेऊ शकतो आणि ईश्वर शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकते. अशा प्रकारची साधना योगी अरविंदांनी दिलेली. पॉंडिचेरीला त्यांचा मोठा आश्रम आहे. जगात कुठेतरी परदेशात विदेशात काहीतरी बघत फिरण्यापेक्षा अशा स्थानांना भेट द्या, साधना बघून घ्या, काय चाललंय ते बघून घ्या आणि आपल्या धर्मात काय काय आहे ते जाणा. कस्तुरी मृगासारखे करू नका. आहे आपल्या जवळ सगळं पण कळत नाही आणि 10 ठिकाणी उगाच सुख समाधान मिळवण्यासाठी धावत राहतोय. योगी अरविंदांनी त्यांच्या पत्नीला लिहिलेलं पत्र अतिशय सुंदर पत्र आहे. पती पत्नीचं नातं कसं असावं त्याचा आदर्श म्हणजे योगी अरविंदांचं पत्र असं म्हणता येईल. त्यांनी पत्र लिहिल्याच्यामध्ये 3 मुद्दे लिहिलेत. पहिला मुद्दा असा आहे, मृणालिनी नाव तिचं, नाव पण किती सुंदर. तिला पत्र असं लिहिलंय की मला मिळालेली बुद्धिमत्ता, मला मिळालेली काव्य प्रतिभा, मला मिळालेला पैसा, मला मिळालेला मान सन्मान, समाजातलं माझं असलेलं सगळं स्थान, हे सगळं केवळ ईश्वराचं आहे. हे केवळ मला ईश्वराने प्राप्त करून दिलेलं आहे. याच्यात माझा काही सहभाग नाही. मी अत्यंत शुल्लक आहे. किती विनम्रता. आमच्याकडे एवढं सकाळ असलं तर आम्हाला वाटतं आम्ही किती मोठे आहोत. दुसरं पतीन त्यांनी असं लिहिलेलं आहे की ही माझी मातृभूमी आहे. या मातृभूमीसाठी माझं योगदान असलं पाहिजे आणि म्हणून या कार्यात मी स्वतःला वाहून घेणार आहे. आणि माझी खात्री आहे की हिंदू धर्मामध्ये जे सांगितलं आहे ते सगळं सत्य आहे. हिंदू धर्मात असं सांगितलं आहे की मनुष्य हा प्रयत्नाने ईश्वर शक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. माणसाच्या मेंदू डोक्याचा असलेला जो मध्यभाग आहे ज्याला आपण टाळू म्हणतो, त्या ठिकाणी तिथून ईश्वर शक्ती माणसाच्या शरीरात शिरू शकते. प्रयत्नाने, प्राणायामाने, योग साधनेने, आंतरिक योगाने. आणि जेव्हा ती प्रवेश करते तेव्हा तुमच्या आयुष्यात असलेले तुमचे सगळे कर्मभोग लीलया नाहीसे होतात. अपार शक्ती प्राप्त होते. आणि हा ध्यास मी घेतला आहे आणि ह्या ध्यासासाठी मी वेडा झालेलो आहे आणि मला हे कार्य करायचं आहे.
मला मिळालेला जो काही पैसा आहे तो पैसा फक्त माझा नाही, माझ्या जीवनाला माझ्या कुटुंबाला आवश्यक आहे तेवढाच पैसा मी वापरणार आणि उरलेला पैसा ही भरतभूमीचा हा जो समाज आहे या समाजासाठी मी खर्च करणार, उन्नतीसाठी, असं पत्र लिहिलंय आपल्या पत्नीला. पत्नीपासून लांब राहत आहेत, कारण या ॲक्टिव्हिटीमध्ये आहेत, त्यामुळे कुठे इकडे लपले तिकडे लपले असं त्यांचं आयुष्य चाललेलं होतं. पुढे काय वाक्य म्हटले ते महत्त्वाचं आहे. पत्नी ही पतीची शक्ती असते. किती सुंदर कल्पना आहे, लक्षात घ्या. आज बघितलं की फॅमिली कोर्टामध्ये असलेली गर्दी बघितली की वाईट वाटतं. काय चाललंय? सुंदर आयुष्य तुम्ही जगू शकता, बघा कसं आदर्श हे डोळ्यासमोर आणा. स्त्री ही पुरुषाची महाशक्ती असते. पुरुषाने घेतलेल्या, पतीने घेतलेल्या ध्यासाचा जो श्वास आहे, जो ध्वनी आहे, त्या ध्वनीचा प्रतिध्वनी पत्नीच्या मुखातून जर आला तर पतीला अधिक शक्ती प्राप्त होते. किती महान वाक्य, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून मृणालिनी, तू देखील याच मार्गाकडे वळ. तू पण ईश्वराचा ध्यास घे आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान कर. इतर काही अपेक्षा माझ्याकडून करू नकोस. मान जी आयुष्य असं असलं पाहिजे, जिथे पत्नी मोठी आहे तेव्हा पतींनी असं सहकार्य, दोघांच्या सहकार्याने फार मोठं महान कार्य निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून पती पत्नीतला संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. दोघांचंही योगदान तसंच असलं पाहिजे. नानांच्या आयुष्यात तेच आहे. नानांनी श्री स्वामी समर्थांच्या कार्याचा ध्यास घेतला. गुरुकडे ना गुरुचं कार्य नाना करतायत. आर्थिक परिस्थिती कठीण निर्माण झाली आहे. समोर सांसारिक अनेक प्रश्न नानांची पत्नी नानींच्या समोर आहेत. तरी देखील आपल्या पतीने घेतलेल्या ध्येयाला पूर्णपणे सहकार्य नानींनी दिलं. जो ध्वनी होता त्याचा प्रतिध्वनी नानींच्या मुखातून बाहेर आला. आणि म्हणून आज हा स्वामी समर्थ परिवार आपल्याला दिसतोय. आणि म्हणून पती पत्नीचं नातं हे अत्यंत सुंदर असलं पाहिजे. एकमेकांच्या सहकार्यातून महान सुंदर कार्य निर्माण होऊ शकतो. आणि त्यासाठीच तर आपण आहोत. आपल्याला पशुवत जीवन नाही जगायचंय, उगाच भांडाभांडी नाही करायची आहे. तडजोड करायला शिका. सगळ्या गोष्टी आपोआप होऊ शकतात आणि शेवटी ईश्वर सगळ्या गोष्टी करून टाकतो व्यवस्थित, जर आपली तेवढीच इच्छा असते. असे हे योगी अरविंद. त्यांचा जन्मदिन 15 ऑगस्ट, बरोबर आपल्या भारताला स्वातंत्र्य देखील 15 ऑगस्टलाच मिळालं. आता संत रामदास यांनी जो सांगितलं आहे त्याच्यामध्ये प्रपंचापेक्षा पारमार्थिक जीवनाला योगी अरविंदांनी महत्त्व दिले. रामदास स्वामींनी देखील तेच सांगितलेलं आहे. त्यांनी बॅलन्स ठेवायला सांगितलं आहे. प्रपंच करावा नेटका, परी परमार्थ साधावा. नुसताच प्रपंच करू नका. त्याचबरोबर सगळ्यांनीच प्रपंच करून चालणार नाहीये, किंवा सर्वांनीच पारमार्थिक जीवन जगून पण चालणार नाहीये. समाजामध्ये दोन्ही गोष्टींची गरज आहे. जे पारमार्थिक जीवन जगतायत त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी सोयी लागते ती सांसारिक जीवन जगणाऱ्या लोकांनी करायची असते आणि त्यातूनच समाज वैभवाला जातो. रामदास स्वामींचं त्यांनी देखील मनावरच सगळं लिहिलेले आहेत. मनाचे श्लोक लिहिले. श्लोकाचं सामर्थ्य केवढं आहे, फार मोठं सामर्थ्य आहे. त्याची उत्पत्ती कशी झाली ती मागे प्रवचनात तुम्हाला सांगितली आहे, पण आता परत सांगते. माणसाला फक्त आतमध्ये आकांक्षा पाहिजे, दुर्दम्य इच्छा पाहिजे की सगळ्या गोष्टी घडतात. रामनवमीच्या उत्सवासाठी शिवाजी महाराजांकडून धान्य येत असे. 1 वर्ष असं झालं की रामनवमीचा उत्सव जवळ आला. 2 का 3 दिवस उत्सवाला जमले आणि धान्य आलं नाही महाराजांकडून. आणि त्यामुळे शिष्यगणामध्ये चुळबुळ सुरू झाली. आणि मग शेवटी कल्याण स्वामींनी महाराजांना सांगितलं, रामदास स्वामींना सांगितलं की धान्य आलं नाही आहे आणि एवढे सगळे येणारे त्यांची भोजनाची व्यवस्था करायची. रामदास स्वामी म्हणाले, चल
कल्याण स्वामीला बरोबर घेतलं, म्हणाले चल गडावर चल. गेले, गुहेत बसले, ध्यान केलं, श्रीरामाचं चिंतन केलं आणि एकामागे एक राम मनाचे श्लोक सांगितले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा पासून जे सुरुवात केली ते 108 पदाचे श्लोक लिहून पूर्ण झाले. कल्याण स्वामींना सांगितलं की याच्या प्रती तयार करा, सगळे मिळून प्रत्येकाने एक प्रत घ्यायची आणि घराघरासमोर जाऊन एक श्लोक पढायचा आहे आणि धान्य गोळा करायचे. आणि त्याप्रमाणे धान्य गोळा केलं गेलं आणि रामनवमीचा उत्सव त्यातून संपन्न झाला. आता ह्याच्यात शिकायची गोष्ट काय आहे? शिवाजी महाराजांना रामदास स्वामी सहज सांगू शकले असते की धान्य पाठवून दे, आलं असतं धान्य, भरपूर धान्य असतं. आपल्याकडून चूक झाली म्हणून शिवाजी महाराजांनी कदाचित जास्त पण पाठवलं असतं. कारण आपल्याला कथा माहिती आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या गुरुच्या जोडीमध्ये आपली सगळी सनद घातली होती, पण रामदास स्वामींनी ती सनद स्वीकारली नाही. हे पण लक्षात घ्यायच्या छोट्या छोट्या गोष्टी. पण रामदास स्वामींनी शिवाजीकडे मागणी नाही केली. रामदास स्वामींनी रामाचं स्मरण केलं. तो ईश्वर आहे, त्याच्याकडे धावायचं आहे, आपल्याला मागणी त्याच्याकडे करायची आहे. आणि श्रीरामाने ते मनाचे श्लोक करून घेतले आणि त्यातून हा मोठा सोहळा. हे सांगताना मला माझ्या आयुष्यातला जो प्रसंग आहे तुम्हाला अनेक जणांना माहिती आहे, पण मुद्दाम परत सांगते. काही गोष्टी परत सांगायला लागतात. जसं आपण अभ्यास रिव्हिजन करतो तेव्हाच पेपरमध्ये उत्तर लिहिता येतं, तसे जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हाच तुम्ही त्या गोष्टी आचरणात आणणार, म्हणून मी परत सांगते. माझ्या नोकरीतला अनुभव, 500 रुपये डिपॉझिट भरायचे, थोडक्यात सांगते कारण सगळी स्टोरी माहिती. 500 रुपये घरात नाही, पण नानांचा धीर सुटला नाही. नाना कुठे मागायला गेले नाही. नानींना पण सांगितलं कुठे कोणाकडे पैसे मागायला जायचं नाही. नोकरी लागायची असली तर नोकरी लागेल, महाराजांची इच्छा. आणि शांत चित्ताने नानांचं दिवसभर काम चाललेलं आहे. ही जी निष्ठा दाखवली ही महत्वाची. आणि त्याच वेळेला रात्री 9:30 वाजता 3 जून तारीख आहे, पाऊस असायचा त्यावेळेला. एक गृहस्थ 9:30 वाजता आले आणि त्यांनी नानांच्या घराचं दार वाजवलं. तेव्हा काय बेल वगैरे प्रकार नव्हता, 1973ची गोष्ट. आई विचारलं, सांगितलं की माझं काम आहे दार उघडा. नाना म्हणाले एवढ्या उशिरा मी कोणाच्या पत्रिका बघत नाही, कोणाचा प्रश्न बघत नाही, तुम्ही उद्या सकाळी या. गृहस्थ म्हणाले की नाही, माझं फक्त 5 मिनिटाचं काम आहे, तुम्ही दार उघडा. नानाने दार उघडलं. त्या गृहस्थाने सांगितलं की माझे वडील कॅन्सरनी आजारी होते, थ्रोटचा कॅन्सर झालेला होता, अतिशय वेदना होत होत्या, कितीही औषधं दिली तरी वेदना थांबत नव्हत्या. त्यावेळेला तुम्हाला माझ्या नातेवाईकापैकी कोणीतरी घेऊन आलं, तुम्ही माझ्या वडिलांना औषधं दिली आणि त्याच्यानंतर त्यांचं जे पेनिंग होतं ते कमी झालं आणि ही डाईड पीसफुली. परंतु त्यावेळेला तुम्ही पैसे मागितले नाहीत, औषधाचे पैसे मागितले नाही आणि मीही तुम्हाला औषधाचे पैसे विचारले नाही. आणि मग मला आज सकाळपासून संदेश मिळतोय की ठाण्याला जा आणि करंदीकरांना 500 रुपये दे. आणि हे 500 रुपये मी घेऊन आलो आहे. नानाने त्यांना स्वामींच्या फोटो पुढे ठेवायला सांगितले. 100 रुपयाच्या 5 नोटा ठेवल्या गेल्या. केवढा मोठा चमत्कार आहे. एवढा मोठा चमत्कार आयुष्यात घडू शकतो फक्त आपली पाहिजे अढळ निष्ठा. की मी उगाच कोणाची हंजी करायला जाणार नाही, लाचारी करायला जाणार नाही. माझा देव आहे, माझा परमेश्वर आहे, तो माझं पालन करणार आहे, त्याला योग्य आहे त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातल्या गोष्टी घडतील हा विश्वास असला पाहिजे. पण आम्ही 10 ठिकाणी धावतो. जरा एक छोटासा प्रश्न झाला की आम्ही 10 ज्योतिषी धावतो, कारण आमची निष्ठा देवावरची कमी, स्वामींवरची कमी. अरे झोकून द्या आयुष्य स्वामींसाठी. जय नानांनी केलं ते दिसतंय ना तुम्हाला. आज परिवार कसा वैभवला गेला आहे, कशातून गेला आहे, नानांनी दाखवलेल्या निष्ठेतून केला आहे. सगळं काय ते श्री स्वामी समर्थ करून देणार आहेत आणि म्हणून स्वामी समर्थ अत्यंत आनंदाने स्वामी भवनात राहत आहेत आणि म्हणून पदोपदी आपल्याला अनुभव देत आहेत. तुम्ही इथे सगुण्या रूपात आहे, आम्ही जाणत नाही म्हणून त्यांना अनुभव द्यावे लागतात असं मला वाटायला लागतं.
ही निष्ठा पाहिजे. भक्तीतून हे आपल्याला जाणायचं आहे की काही अडचण असू दे, मी कुठेही धावणार नाही, कोणालाही मी विचारायला जाणार नाहीये. माझे स्वामी आहेत, मला स्वामी मार्गदर्शन करणार आणि मला हात धरून पुढे नेणार आहे. माझ्या आयुष्यात कुठचंही संकट स्वामी येऊ देणार नाही. येण्याच्या आधी स्वामी संकट नक्की दूर करणार. हा आत्मविश्वास वाढवा, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मनाला हे वळण रामदास स्वामींनी जे दिलं आहे मनाच्या श्लोकातून खूप महत्त्वाचं आहे. सदा सर्वदा दैव सान्निध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. प्रत्येक वेळेला देव आपल्या बरोबर आहे ही जाणीव आम्हाला पाहिजे. पण आम्हाला जाणीव केव्हा असते? जेव्हा आम्ही मंदिरात जातो, देवापुढे उभं राहतो, देवाला नमस्कार करतो, तेव्हा आम्हाला वाटतो देव आहे. एरवी आम्हाला देवाची आठवणही नसते. अशी गंमत आहे. म्हणून आम्ही उदासीन होतो, आम्हाला कंटाळा येतो, आम्ही नर्वसनेस येतो, आम्हाला काळजी वाटायला लागते. का या सगळ्या गोष्टी? कारण आमचा विश्वास कमी पडतो आणि म्हणून तो वाढवायचा आहे. म्हणून मनाची निगा करायची आहे, मनाला वळण लावायचं आहे. आणि म्हणून रामदास स्वामींचे हे 108 मनाचे श्लोक आहे, त्याचा अभ्यास करा. प्रत्येक श्लोकामध्ये गहन अर्थ आहे. त्यांनी जे सांगितलंय, जगी पाहता दैव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. त्याला सगळी चिंता आहे आपली. नुसती आता अन्नदाता म्हणजे फक्त जेवण समजू नका. अन्नपूर्णा स्तोत्रात काय म्हटलेलं आहे? शेवटी देवीकडे ते मागणं केलेलं आहे. देवी शंकराकडे काय सांगितलेलं आहे देवीला? ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीच पार्वती. काय दे तू मला? ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा दे. नुसतं अन्नदाता म्हणजे पोषण नाही, खाणं पिणं नाही, आम्हाला तेच दिसतं फक्त. उठल्यापासून तोच विचार, काय खाऊ आज, काय नाश्ता बनवायचा आहे, जेवण काय बनवायचं आहे, काय बनवायचं आहे. अन्नदाता म्हणजे तुमचं पोषण करणारा आहे. परमेश्वर तुमचं पोषण म्हणजे तुमची सर्वांगीण प्रगती करणारा आहे, आध्यात्मिक प्रगती करणारा आहे. देव फक्त देवळात बांधून ठेवलेला नाही, देव आपल्या मनात आहे. मनात असलेल्या देवाला जागृत करायचं आहे. आणि त्यासाठी सदा सर्वदा दैव सान्निध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. छोट्या छोट्या संकट येणारच, त्याच्याशिवाय तुमचं मन खंबीर होत नाही. सगळ्याच गोष्टी सहज मिळायला गेल्या तर तुमचं मन अधिक अधिक दुबळं होत जातं. मनाला खंबीरपणा येण्यासाठी महाराज अडचणी निर्माण करतात, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि अडचणींमधूनच माणूस खंबीरपणे उभा राहतो. मोठं संकट आलं, समजा आता काही झाली, मोठी लाट आली, आपण समुद्रकिनारी गेलो आहे. आता मध्ये वाचनात आलं, मुद्दाम सर्वांना सांगते की जर समुद्रकिनारी गेल्यानंतर तुमची असलेली जी एनर्जी आहे, मानसिक एनर्जी आहे, ती प्रचंड वाढते. आणि म्हणून समुद्रकिनारी भटकायला जावं असं त्या लेखात म्हटलेलं होतं. तर समुद्राची लाट प्रचंड, आपण जातो आणि समुद्राची प्रचंड लाट आली तर आपण घाबरतो, मग आपण त्वरेने मागे येतो. एरवी आपण सावकाश पावलं टाकत येतो. सांगायचा मुद्दा हा की संकट येतं तेव्हा तुमचा मनाचा निर्धार, मनाची शक्ती अत्यंत वेगाने वाढते. आणि हे मन आपल्याला असं करायचं आहे, दिन दुबळं राहायचं नाही, आपल्याला खंबीर मनाचं आपल्याला व्हायचं आहे. असाध्य ते साध्य करून दाखवण्याचं सामर्थ्य आपल्या मनामध्ये आहे. आणि ह्या अशा प्रकारे मनाला आपल्याला वळण लावायचं आहे. रामदास स्वामींनी जो अनुग्रह घेतला, श्रीरामाचा अनुग्रह त्यांना मिळालेला आहे. वय वर्ष 10 होतं. मोठे त्यांचे जे मोठे बंधू होते ते लोक अनेक लोकांना अनुग्रह देत असत. या नारायणाला पण वाटलं की आपल्याला पण अनुग्रह मिळावा. वय वर्ष 10 म्हणून मोठे बंधू म्हणाले, अरे तू खूप लहान आहेस अजून. त्यांना काय माहिती की यांची आध्यात्मिक प्रगती किती झाली आहे. वयावरून सांगितलं की तू खूप लहान आहेस. रामदास स्वामी नारायण त्यांना त्यावेळेला खूप वाईट वाटलं की आपल्याला आपला भाऊ अनुग्रह देत नाही. आणि म्हणून मारुतीरायाच्या मंदिरात गेले. मारुतीरायाच्या मागच्या बाजूला छोटीशी जागा होते, तिथे बसून मारुतीरायाचं ध्यान करतायत आणि मारुतीरायाला सांगतायत की मला अनुग्रह दे, मला अनुग्रह दे. 10 वर्षाचं वय, फक्त 10 वर्ष. मारुतीरायाला पण प्रेम उत्पन्न झालंय आहे. आणि मारुतीरायाने जवळ येऊन पाठीवर हात फिरवून विचारलंय. त्यावेळेला त्यांनी मग हनुमंतांनी यांचा अनुग्रह द्यायचा म्हणून श्रीरामाला आवाहन केलंय. स्वतः देऊन मोकळे नाही झालेत आणि म्हणून ते रामदास म्हणले.
फक्त असा असला पाहिजे, शिष्योत्तम असा असला पाहिजे की चला माझ्याकडे शक्ती मी देऊन टाकतो. नाही, गुरुला आवाहन केलंय, श्रीरामाला बोलवलंय आणि श्रीरामाला सांगितलंय तू याला अनुग्रह दे. आणि श्रीरामांनी जप दिला रामदास स्वामींना. रामदास स्वामी ज्या वेळेला काशीच्या मंदिरामध्ये गेले होते विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला, त्यावेळेला बाहेर काही रंगोटी नेसून आलेले, तिथे गाभाऱ्याच्या बाहेर बसलेले काही अत्यंत ज्ञानी आणि पंडित पण अध्यात्मात शून्य असलेली माणसं असतात. अशी मी खूप माणसं बघितली आहेत. ज्ञान आहे पण पांडित्य आहे पण अध्यात्म नाही. अध्यात्म आणि ज्ञान या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही आत जाऊ नका, तिथे फक्त ब्राह्मण गाभाऱ्यात जातात, तुम्ही बाहेरच बसा. रामदास स्वामींनी सांगितलं नाही की मी ब्राह्मण आहे, मी आत जातो वगैरे नाही. असं वागायचं जगामध्ये. आम्ही लागलीच सांगू नाही नाही मी असं आहे, मला दिल्याच पाहिजे प्रवेश. जाऊन बसले. इकडे काय घडलंय? काशी विश्वेश्वराच्या मंदिरात असलेले शंकराच्या पिंडीच्या इथे शंकराची पिंडच दिसत नाहीये. सगळे पुजारी घाबरले. अरे आता इथे जर देवाची पिंडच नाही तर मग काय मंदिर? चुळबुळ चुळबुळ सुरू झाली. मग बाहेर बसलेले जी मंडळी होती, तरुण मंडळी, त्यांना लागलीच लक्षात आलं की अरे हे जे तरुण आले होते त्यांना आपण अटकाव केला होता आणि म्हणून हा प्रसंग घडला आहे. आणि म्हणून त्यांनी रामदास स्वामींना जाऊन बोलवलं आणि गाभाऱ्यात दर्शनाला पाठवलं आणि ती पिंडी परत दिसू लागली. आता काही बुद्धिवादी म्हणतील की काय काय करतात, काहीतरी सांगतात कथा एक एक आणि काही परत प्रवचनात सांगतात. पण विचार करा तुम्ही, हे असं घडू शकतं. आपल्याला दृष्टी आहे पण आपण ठराविक अंतरापर्यंतच बघू शकतोय ना, त्याला लिमिटेशन्स आहेत. जसं आकाशामध्ये सूर्य आहे आणि अचानक त्याच्या समोर जर ढग आला तर सूर्याचा प्रकाश दिसत नाही आणि अंधार दिसतो, अंधार काळोख होतो. ह्या वेळेला काय आहे? सूर्य आहे पण दिसत नाहीये. दृष्टीला काय दिसतोय? तर अंधार दिसतोय, काळोख दिसतोय. तशी ती पिंड तिथे आहे. पण अहंकारांनी आंधळे झालेले हे जे पुजारी आहेत, ह्या पुजाऱ्यांना ती पिंडी दिसत नाहीये. पिंडी आहे, पिंडी कुठे गेली नाहीये. पण अहंकाराने आंधळे झालेली व्यक्ती जी आहे त्या व्यक्तींना देव दिसत नाहीये. हे सत्य, हे सायन्स त्याच्या मागे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून ते शरणागत आले आणि रामदास स्वामींना दर्शन दाखवले. रामदास स्वामी पंढरपूरला गेल्यानंतर विठोबाच्या समोर उभे राहिले आणि काय म्हणाले आहेत, इथे का रे उभा तू? श्रीरामा, त्यांना श्रीरामच दिसलाय. तिथे विठ्ठलाची मूर्ती आहे पण तिथे श्रीराम दिसतोय, कारण हृदयामध्ये श्रीराम आहे, श्रीराम भक्ती आहे, सर्वत्र श्रीरामच दिसतोय. अशी अवस्था आहे रामदास स्वामींची आहे. असं घडू शकतं. आपण जर संतांची चरित्र बघितली तर आपल्याला तेच दिसतं आहे. आता नरसिंह मेहताच्या चरित्रामध्ये अशी कथा आहे. आता पंढरपूरचा विषय निघाला म्हणून चोखामेळाचं आपण बघूया. चोखामेळाचं का अभंग आहे. काय म्हणतोय चोखामेळा? ठाव घाली विठू आता चालू नको बंद, बडवे मुझे मारता ती असा काही अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, शिव्या देऊनी म्हणती देव बाटविला. आता चोखामेळा म्हणतोय, काय म्हणतोय? विठ्ठलाला अरे आता सावकाश सावकाश चालू नको, वेगाने ये, तुझ्या गळ्यातला हार माझ्या गळ्यात आलेला आहे. आणि म्हणून हे बडवे लोक आहेत ते मला म्हणतायत चोरीचा आळ घेत आहेत माझ्यावर. अशा प्रकारचा अभंग आहे. अभंगाचे दोन अर्थ मला वाटतात ते मी तुम्हाला सांगते. आता विठ्ठलातल्या गळ्याच्या गळ्यामध्ये असलेला हार विठ्ठलानी या चोखामेळ्याच्या गळ्यात घातला, अशी कथा सांगितली जाते. होऊ शकतं. अदृश्य शक्ती आहे ती. आपल्या गळ्यातला हार प्रेमाने त्याच्या गळ्यात घातला जातो, ते पण असू शकतं. किंवा जे लोक आहेत, जी बडवे लोक आहेत, त्यांना विठ्ठलाच्या गळ्यातला हार दिसतच नाही आहे. तोच विठ्ठल त्यांना चोखामेळ्याच्या गळ्यामध्ये दिसतोय आणि म्हणून त्यांना वाटतंय तो चोरलाय, त्यांनी त्याच्या गळ्यातनं काढून घेतला आहे.
आणि दुसरा आणखीन असा अर्थ होतो की चोखामेळा वेगळ्या अर्थाने पण पडत असेल, आपल्याला माहिती नाही. ह्या संत लोकांची केवढी मोठी आध्यात्मिक प्रगती होती, शिक्षण काय होतं, डिग्र्या काय होत्या, काही नाही, पण ईश्वरी कृपा म्हणून सगळं ज्ञान आलेलं. त्यांना असं पण म्हणायचं असेल की बडवे मुझे मारत आधी. आता बडवे म्हटले तर पुजारी म्हणजे चांगले, पण बडवे लोक त्रास पण देतात खूप लोकांना, आणि म्हणून ते वाईट पण. बडवे मुझे मारत आधी म्हणजे हे षड्रिपू आहेत, ते मला मारतायत, माझ्यावर आळ घेत आहेत. का तर मी तुझं नाव घेतोय, ते त्यांना षड्रिपूंना आवडत नाहीये, असा आपण एक अर्थ त्याच्यातून गर्भित अर्थ आपण काढू शकतो. आता इथे जी अवस्था आहे की विठ्ठलाच्या गळ्यातला हार दिसत नाही आणि तो चोखामेळाच्या गळ्यात दिसतो, हे सगळं दृष्टीचे खेळ आहेत. अशा प्रकारच्या घटना घडू शकतात की खरोखरच त्या बडवे लोकांना त्या विठ्ठलाच्या गळ्यातला हार दिसला नसेल आणि चोखामेळाचा गळा मात्र अत्यंत विठ्ठल नामांनी तेजस्वी झालेला आहे आणि तिथे चकाकी दिसती आहे, आणि म्हणून त्यांना वाटतं की यांनी विठ्ठलाचाच हार घातलाय, असंही घडू शकतं. नरसिंहमेहताच्या चरित्रामध्ये कथा आहे की त्यांनी त्याच्याकडे एक ब्राह्मण येतो आणि म्हणतो, मुलीचं लग्न आहे माझं, मला 500 रुपये सावकाराकडनं हवेत, पण तो सावकार काय मला देत नाही, माझ्याकडे गहाण टाकायला काही नाही, तर तू मला मदत कर. आता नरसिंहमेहताकडे तरी काय आहे, पण नरसिंहमेहता गेला मदत करायचं म्हणून सावकाराकडे गेला. सावकारांनी 500 रुपये देणार सांगितलं, पण म्हणाला तू गहाण काय ठेवणार, तुझा केदार जो राग आहे ना, तो राग आहे ना, तो तू गहाण ठेव, असंच नरसिंहमेहताला सांगितलं. आता केदार राग जो म्हणायचा नरसिंहमेहता, त्याची कथा अशी होती की तो केदार राग म्हटल्यानंतर साक्षात श्रीकृष्ण तिथे प्रगट व्हायचा, अशी सगळी चर्चा गावामध्ये होत होती. आता यांनी नरसिंहमेहता तयार झाला, असा ते विचार केला की अरे रे, मी कसा काय देऊ, मी हा केदार राग म्हटल्यानंतर जर साक्षात श्रीकृष्ण इथे येतोय आणि मी माझा कसा गहाण ठेवू शकतो, या ब्राह्मणाने पैसे नाही दिले तर मी काय करणार. नाही, चला ठेवला, गहाण ठेवला. नरसिंहमेहता परत आला. गावात सगळी चर्चा चाललेली, काही टवाळखोर लोक असतात, जे तुकारामांना पण त्रास देणारी लोक होती, रामदासांना पण त्रास दिला, टवाळखोर लोक होती. त्यांनी राजाला जाऊन सांगितलं की हा नरसिंहमेहता उगाच काहीतरी ढोंग करतो, तो असं म्हणतो की मी केदार राग म्हटल्यानंतर श्रीकृष्ण पुढे येतो, श्रीकृष्ण प्रगट होतो, तर जरा त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याची तुम्ही परीक्षा घ्या असं सांगतात. आता इकडे ह्या ब्राह्मणाचे 500 रुपये काही दिले जात नाही आहेत, त्यामुळे केदार राग अडकलेला आहे. केदार राग हा नरसिंहमेहता म्हणू शकत नाही. राजा त्याला बोलवतो आणि सांगतो की दाखव तुझा श्रीकृष्ण कुठे प्रगट होतोय तो. आणि नरसिंहमेहता भजन म्हणतोय की वेगवेगळ्या रागामध्ये सगळी भजनं होत आहेत, पण नरसिंहमेहता केदार रागात काही भजन म्हणू शकत नाही आणि श्रीकृष्ण प्रगट होत नाही. राजाने अट दाखवली असते की ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे, त्याच्या हातात मी हार दिलाय, तो हार श्रीकृष्ण पुढे येऊन तुझ्या गळ्यात घातला पाहिजे. हा नरसिंहमेहता प्रयत्न करतोय, अनेक भजन कीर्तन, बराच वेळ कार्यक्रम चालू आहे. थोड्याच वेळामध्ये असं होतं की नरसिंहमेहताला भजन म्हणता म्हणता समोर एक चिठ्ठी दिसते, म्हणून नरसिंहमेहता ती चिठ्ठी उघडून वाचतो, तर त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की ह्याला सावकाराचे 500 रुपये परत मिळाल्याची ती पोच पावती असते. मग केदार राग मोकळा होतो. नरसिंहमेहताने केदार रागात भजन करायला सुरुवात केल्यानंतर अशी कथा सांगितली जाते की श्रीकृष्णाची मूर्ती हल्ली आणि तो हार त्यांनी नरसिंहमेहताच्या गळ्यात घातला. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे बुद्धिवादी लोक म्हणू शकतील, हा असं कसं ती मूर्ती कशी हल्ली, असं कसं झालं, कसं. पण दृश्य काय दिसले, इथे परत दृष्टीचा प्रश्न आहे. जे अंध झाले आहेत त्यांना दिसत नव्हतं, ते आंधळे झालेले होते, धुंद झालेले होते, पण तिथे ज्या वेळेला त्यांना दिसलं त्यावेळेला साक्षात श्रीकृष्ण कदाचित पुढे सरकला, मूर्ती सरकली नसेल, पण लोकांना दिसताना दिसलंय की कृष्ण नरसिंहमेहताच्या गळ्यामध्ये हार पडलेला आहे.
ही सगळी ईश्वराची लीला असते. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या दृष्टीला एक काहीतरी मर्यादा आहेत. आपल्या मनातले भाव आपली दृष्टी बनवतात, हे लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे अशा प्रकारचा अनुभव आपल्याला संतांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतात की आणि लोकांना वाटतं असे कशा गोष्टी सांगतात, अशा कशा गोष्टी म्हणतात. पण जे संतांना अनुभव मिळाले आहेत तेच अनुभव आज आपण स्वामी समर्थ परिवारात घेत आहोत. आपण अनेक वेळा या गोष्टींची चर्चा केली की जी काय स्वामी भवनामध्ये कार्पेट आली, ती कार्पेट खाली घालताना आपोआप त्यावेळेला 4 बॉडी बिल्डर तिथे हजर राहावे, हा प्रत्यक्ष अनुभव मी आयुष्यामध्ये घेतलेला आहे. कुठून आले ते बॉडी बिल्डर, अचानक कसे आले, त्याच वेळेला ते कसे पोचले, 5 मिनिटात सगळं काम झालं की मंच उचलला गेला आणि कार्पेट खाली घातलं गेलं. विश्वास ठेवता येणार नाही अशा घटना घडतात. हीच तर ईश्वरी शक्ती आहे हे जाणायचं आहे. नरसिंह मेहताच्या चरित्रात आणखीन एक कथा आहे की नरसिंह मेहता लहान होता, 8-9 वर्षाचा होता. कृष्णाचं प्रचंड वेड होतं, त्यामुळे घरातल्या लोकांना वाटायचं काय हा वेडा सारखा कृष्ण कृष्ण करतो, चांगलं शिकायचं वगैरे, काम धंदा करून पैसे कमवायचं समजून हे सगळ्या काय नाद करतोय. त्यामुळे घरातली वहिनी वगैरे त्रास द्यायची. आई लवकर गेली होती. चुलत भावाला घेऊन एक दिवस असाच बाहेर पडतो आणि मैलोन मैल चालत राहतो. वाटेत भूक लागते, तहान लागते आणि म्हणून ते विचार करतात की आपल्याला कुठे जेवण मिळेल. तेवढ्यात त्यांना एक झोपडी दिसते आणि म्हणून झोपडीच्या इथे जाऊन ते चौकशी करतात. 2 जण आहेत, लहान चुलत भाऊ पण लहान आहे. तिथे एक गुराखी असतो, एक पातेलं असतो. हे गुराख्याला विचारतात की आम्हाला पाणी आणि जेवण काही मिळेल का. तो गुराखी म्हणतो हो मी तुम्हाला जेवण देतो, तुम्ही बसा. तो काहीतरी शिजवतो, चुली बनवतो, दगड आणतो, अग्नी पेटवतो, चपात्या आदण ठेवतो, तांदूळ टाकतो आणि या लोकांना भात देतो. आता गंमत कशी आहे, प्रसाद सुद्धा कोणाला कसा मिळायचा असतो हे ईश्वर ठरवतो, हे लक्षात घ्या. ते आपण नाही ठरवत, आपला नाही हक्क त्याच्यावर काही, परमेश्वराचा आहे, कोणाला देणार. नरसिंह मेहतांनी जो वाढलेला भात होता ताटलीमध्ये तो पटकन तो व्यवस्थित खाल्ला. चुलत भावाच्या मनात विचारायला की कोण हा गुराखी. त्याच्या त्यावेळेला जातीभेद होते, स्पृश्यभेद अनेक होते, कोणाच्या हातचं खायचं कोणाच्या हातचं खायचं नाही, अशा गोष्टी होत्या. त्यामुळे त्या चुलत भावाच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला की मी त्याच्या हातचं कसं काढणार, आणि म्हणून त्यांनी प्रसाद ग्रहण नाही केला. दोघांचं जेवण झालं, दोघं निघाले, पुढे गेले आणि पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याबरोबर हातामध्ये त्यांनी बरोबर भांडं घेतलेलं होतं. ते आपण त्या झोपडीत विसरलोय असं लक्षात आल्यावर त्या काळी एका भांड्याला पण खूप किंमत होती. ते मिळालं पाहिजे म्हणून ते परत मागे आले. तर त्यांना कुठे झोपडी दिसली नाही, त्यांना कुठे ती चूल दिसली नाही, त्यांना कुठे तो गुराखी दिसला नाही. पण त्यांना त्यांचं जे पात्र होतं तेवढं पात्र मात्र मिळालं. आता या कथेतनं काय जाणायचं, ईश्वर कुठेही, नानांचे म्हटले आहे, ईश्वर कुठेही कुठच्याही रूपामध्ये प्रगट होऊन तुम्हाला सहाय्य करतो. साक्षात श्रीकृष्णच आला आणि श्रीकृष्णाने जेवण बनवून दिलं आणि ते फक्त नरसिंह मेहतालाच दिलं, हे लक्षात घ्या. चुलत भावाने नाही खाल्लं कारण त्याला तो प्रसाद नव्हता, त्याची श्रद्धा नाही, तिच्या मनामध्ये स्पृश्य भेद आला आणि हे देवाला आवडत नाही. पहिलं हे गोष्ट लक्षात घ्या की जातीभेद पूर्णपणे नाहीसे झाले पाहिजेत. हिंदू धर्माचा जर कलंक असेल तर तो केवळ जातीभेद आहे आणि हे जातीभेद म्हणते. आता रामदास स्वामींनी म्हटलंय की मराठाती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. काय आहे त्याच्यामध्ये, सगळी एकी आहे. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्याने राष्ट्र महान करायचं आहे. मराठी लोक, रामदास स्वामींचं सगळं मराठीत आहे म्हणून मराठाती तुका मिळवावा म्हणजे हे सर्वांनी एकत्र येऊन हे राष्ट्र हे महान करायचं आहे. जातीभेद विसरायचं आहे. पण त्या शिवाजीच्या नावावर, रामदासांच्या नावेवरून जातीभेदावर प्रकारचे आंदोलनं होत राहतात आमच्या समाजात. हे सगळं चित्र बदललं पाहिजे. ही क्रांती नानांनी स्वतःच्या कार्यामध्ये दाखवलेली आहे. स्वामी भवनाची स्थापना झाल्यानंतर आता मठामध्ये पूजा कोण करणार असा प्रश्न म्हणजे चर्चा चालू होती. त्यावेळेला नानांनी सांगितलं की जो स्वामी भक्त आहे तो स्वामी भक्त कुठच्याही जातीचा असू दे तो मठामध्ये पूजा करेल. आणि गंमत म्हणजे मराठा समाजातल्या माणसांनी ते व्रत घेतलं आणि त्याला तिथे पुजारी म्हणून नेमलं गेलं.
क्रांतिकारक घटना नानांनी केलेली आहे की जातीभेद गेला तर आपला धर्म टिकणार आहे, तर आपली संस्कृती टिकणार आहे, आणि या गोष्टीवर आपण सर्वांनी भर द्यायचा आहे. जिथे जातीभेद आहे तिथे देव नाही, हे नरसिंह मेहताच्या कथेत आपण हे हे घ्यायचं आहे की देव कुठल्याही रूपात, म्हणून रामदास स्वामींनी म्हटले, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सारचिंता. त्याला सगळी तुमची काळजी आहे, परमेश्वराला सगळी काळजी आहे, पण आमची काळजी आमची संपतच नाही. काळजीत सगळं आयुष्य जातं. सोडून द्या काळज्या, जीवनाला एक काहीतरी ध्येय घ्या आणि त्या ध्येयासाठी जीवाचं रान करा आणि सगळं आयुष्य आनंदाने उजळून येईल. ध्येयाच्या मागे लागा, काहीतरी शुद्र गोष्टीत गुंतून राहू नका. हे असं कसं, ते कसं, ते कसं, ते कसं. परवाच मला कोणीतरी एक छोटासा प्रश्न विचारला, विसरले मी, किती छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही विचार करताय. सोडून द्या सगळ्या गोष्टी. सगळे ईश्वराचेच अंश असलेली मानव समाज आहे, तो एकत्रित करायचा आहे. जे दीन दुबळे आहेत त्यांना आपल्याला चांगलं बनवायचं आहे, त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन करायचं आहे आपल्याला. हे कार्य ज्यांच्याकडे उच्च विचार आहेत त्यांचं हे कार्य, जे कार्य संतांनी केलेलं आहे ते कार्य आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून जिथे जातीभेद आहे तिथे परमेश्वर नाही. आणि म्हणून काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये त्या पुजाऱ्यांना पिंडी दिसली नाही का, तर जातीभेद आला. नानांच्या चरित्रामध्ये पण कथा, पुस्तकामध्ये पण उल्लेख आहे. जगन्नाथपुरीच्या मंदिरात यात्रेमध्ये एका मंदिरात जाताना रात्रीची विश्रांती घेण्यासाठी जाणार, महादेवाचं मंदिर होतं. तेव्हा सुद्धा बाहेर बसलेल्या मुलांनी नानांना असंच सांगितलं की इथे फक्त ब्राह्मणांना प्रवेश आहे, तुम्ही जानवं दाखवा आणि प्रवेश घ्या. त्यावेळेला नानांनी सांगितलं की जिथे जातीभेद आहे तिथे देव नाही, आणि जिथे देव नाही तिथे मी राहणार नाही, मी माझा आसरा कुठेही घेईन. आणि नाना बाहेर पडे, त्या मंदिराच्या कंपाऊंडच्या बाहेर थांबले. दुसरा युवक आला आणि नानांना घेऊन गेला आणि नानांची योग्य सोय केली. त्यामुळे ध्येय निष्ठा पाहिजे. मी तर म्हणेन की जीवन आनंदाने स्वामींच्या कृपेखाली आपलं जीवन अधिक उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न करा. छोट्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवू नका. आता नरसिंह मेहताची कथा झाली, तसे स्वामींच्या चरित्रामध्ये ते सुंदररामजींची कथा आहे. स्वामींकडे आले, त्यांना किडनीचा त्रास होता. अनेक औषधं झाली, उपाययोजना झाले, पण काही गुण येईना. कोणीतरी सांगितलं की स्वामी समर्थांकडे जा, म्हणजे तुला इलाज मिळेल. आणि म्हणून ते गवंडी सुंदररामजी स्वामी समर्थांच्या मठात आले अक्कलकोटला. स्वामी समर्थांच्या सहवासात त्यांचं बरंचसं दुखणं कमी झालं. 2-3 दिवसात एवढा अनुभव मिळाला. तरी सोमवार उजाडला. आता सोमवार उजाडला म्हणजे शंकराला जायचं, फक्त जायचंच. शंकरासारखं मन पवित्र आहे काचा विचार वगैरे काही नाही. किती चुका केल्या आहेत मागच्या आठवड्याभरात त्याचा विचार नाही. मन शुद्ध आहे की नाही त्याचा विचार नाही. शंकराला पांढरी फुलं आवडतात, दूध आवडतं, पाणी आवडतं, अभिषेक करायला सांगितलं, अभिषेक केला, आला. अशी नाही पूजा. आता हे गवंडी तसेच निघाले. सोमवार आहे, जायचं आहे, शंकराचं दर्शन झालंच पाहिजे. गेले तर गंमत म्हणजे आता तुम्हाला अनुभव मिळाला आहे की तुम्ही महाराजांच्या चरणाशी बदलात आणि तुमचं असलेलं दुखणं बरं झालं आहे. एवढा अनुभव हे सुंदररामजी घेत आहेत. तरी सोमवार उजाडल्यावर त्या मठातून बाहेर पडून त्यांना देवळात जायची बुद्धी व्हावी. आम्ही आयुष्यात असंच करतो. तिथे गेले तर पायरीवरच महाराज बाहेर बसलेले दिसले, पण तरी पण महाराजांकडे दुर्लक्ष केलं. आता महाराजांच्या कृपेने बरं वाटतंय, तरी पण दुर्लक्ष केलं का, तर मला शंकराचं आधी दर्शन घ्यायचं आहे. सोमवार आहे, शंकराचं दर्शन मला झालं पाहिजे, बस एवढाच आहे. केले. तिथे घेतल्यावर शंकराच्या पिंडीच्या वर पण स्वामीच दिसले. आणि मग जाणलं की स्वामींचं सामर्थ्य काय आहे. आता इथे पण परत दृष्टीचंच आहे सगळं. तुमची त्याच्या दृष्टीत काय दिसत आहे, स्वामी दाखवत आहेत, मी इथे पण आहे, मी तिथे पण, मी तिथे. या नजरेपुढे सुंदररामजी आता हे सुंदररामजी म्हणजे आम्हीच आहोत. आम्ही पण आम्हाला सगळं समजतंय की महाराजांची महान शक्ती आहे, तरी पण आमची धावाधाव काय संपत नाही, आमची रडारड काय संपत नाही, आमची चिडचिड काही संपत नाही. आम्ही कायम अस्थिर असतो, कायम घाबरलेलो असतो.
हे सगळं चित्र बदलायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी ही उपासना, त्यासाठी ही सांघिक प्रार्थना आहे, शिकण्यासाठी आहे. त्याच्यातनं भीती, पहिलं ते स्वामींनी सांगितलंय की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. एका वाक्यात सगळी सामर्थ्यांची शक्ती आणि सगळा समर्थांचा उपदेश आहे, लक्षात घ्या. घाबरू नका, सत्याने जा. एक लक्षात ठेवा, कायम सत्याने जा. कधीही असत्याचा मार्ग विचार सुद्धा मनामध्ये येऊ नका. दुसऱ्याला त्रास झाला तर आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला जर त्रास झालाच पाहिजे, तर मग ईश्वर धावून येतो. मग ती ईश्वरी शक्ती तुमच्यात प्रवेश करते. जेव्हा ईश्वरी शक्ती तुमच्या आतमध्ये प्रवेश करते, त्याच वेळेला आपोआप तुमच्या सगळ्या कर्माची शुद्धी होऊन जाते. त्याच्यासाठी वेगळी आराधना करायला लागत नाही, तपस्या करायला लागायची नाही. फक्त हे शिकण्यासाठी आपल्याला उपासना करायला लागते. शुद्ध अंतःकरणाने तुम्ही वागा, व्यवहार शुद्ध ठेवा. आमच्याकडे घराघरामध्ये प्रश्न असतात, काम कुणी करायचं, एकमेकांवर कामांची आदळोपट करत राहतात. चुकीच्या आहेत गोष्टी. त्या दृष्टिकोनातनं मी असं म्हणेन की मी भाग्यवान होते की मी लहानपणी अशा घरामध्ये मोठे झाले की तिथे सगळ्या गोष्टी सहकार्यानेच झाल्या. कुठल्याच गोष्टीत कुठेच वाद नाही, तंटा नाही, विरोध नाही. सगळ्या गोष्टी एकमेकांना समजवून घरात होत राहिल्या आणि म्हणूनच कायम आनंद झाला, आनंद निर्माण झाला. आणि म्हणूनच श्री स्वामी समर्थांची नानांवर कृपा झाली आहे. सहकार्यातूनच सगळ्या गोष्टी होतात. संघर्ष आणि विरोधातून सगळ्या गोष्टी तुटत जातात. आयुष्य घडवायचं असेल तर पहिला आपला संसार आपण नीट करायचा आहे. एकमेकांच्या कमी जास्त ज्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत आणि ट्राय टू ॲडजस्ट दॅट. मग हे जे समाजात आज प्रश्न आहेत ते निर्माण होणार नाही. नोबडी इज परफेक्ट. प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली तरी गोष्टची न्यूनता आहेच. पण आम्हाला वाटतं हा कसा चुकतो, हा कसा चुकतो, हा कसा चुकतो. आणि जर म्हटलं की आपण कुठे चुकत नाही ना हे बघणं, ही खरी पूजा. ही पूजा महत्त्वाची आहे. कर्तव्य पार पाडणं महत्त्वाचं आहे. मी माझ्या आता श्रावणी सोमवार आलाय म्हणून मला आठवतंय म्हणून मी सांगते. मागाची कदाचित बोलले असेल, कारण दरवर्षी श्रावण महिना आला की मला ती कथा आवडते. रिझर्व्ह बँकेत नोकरीत होते, फोर्टला होते. बाजार गेटमधून जाताना एक शंकराचं देऊळ लागायचं. खूप सुंदर देऊळ, एकदम स्वच्छ, सगळं पितळ्याचं वगैरे तिथे होतं. सगळ्या जणी जो ग्रुप आमचा असायचा तो सगळा लोंढा त्या जाता जाता ऑफिसला जाता जाता त्या मंदिरात दर्शनाला जायचा. का तर श्रावणी सोमवार. पण मी मात्र कधी जायची नाही. सत्य सांगते, खोटं नाही सांगते. माझं ध्येय माझं ऑफिस असायचं. ज्या ऑफिसमध्ये मला पैसा मिळतोय, पगार मिळतोय, त्या पगाराला जे योग्य काम माझ्याकडून होणं हे माझं कर्तव्य. ऑफिसमध्ये वेळेवर पोचून म्हणण्यापेक्षा वेळेच्या आधी 10 मिनिटं पोचून कामाला सुरुवात करणं हे माझं कर्तव्य मी समजायचे. आणि म्हणून मी तेव्हा दर्शनाला जायचे नाही. ऑफिस सुटल्यानंतर मी दर्शनाला जायचे. का तर आता ऑफिसचं काम झालेलं आहे. जिथे मी नोकरी करते, जिथे मी पगार घेते, त्या ठिकाणी मी योग्य प्रकारे काम केलंच पाहिजे. कारण ते काम म्हणजे ईश्वराचं काम आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं. जे जे काम आपल्याला दिलेलं आहे परमेश्वराने ते काम निष्ठेने करणं म्हणजे खरी परमेश्वराची भक्ती आहे असा माझा विश्वास. हा विश्वास मला माझ्या वडिलांकडून वारसा म्हणून मिळालेला, आपोआप आलेलं. मुद्दाम नानाने काय कधी शिकवलं नाही, अमुक कर तमुक कर. आपोआप जनरेशनमध्ये आलेले. घरातल्या त्यांच्या जे काय व्यवहार होते, वागणं होतं, विचार होते, या सगळ्यातून आपोआप या गोष्टी मी घेतलेल्या. आणि म्हणून सत्याने जाणं आणि कर्तव्य कर्म करत राहिलात तर तुम्हाला कसलीच भीती आयुष्यात राहत नाही. आणि मग देव काळजी घेतो. आणि जे महाराजांनी म्हटलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा अनुभव तुम्ही पदोपदी पदोपदी घेत राहाल. या मार्गाने जाण्यासाठीच ही सगळी नानांनी स्थापना केली आहे आणि या सांघिक प्रार्थना सुरू केल्या आहे. आता सांघिक प्रार्थनेचा विषय निघाला म्हणून एक गंमत सांगते की काय सामर्थ्य आहे ते जाणं. एक व्यक्ती आहे, आता ती व्यक्ती आत्ता पण हजर आहे. त्यांना कदाचित मी हा अनुभव सांगितलेला विशेष आवडणार नाही, बट आय डोंट केअर फॉर दॅट. जे सत्य आहे ते लोकांपुढे यायलाच पाहिजे. लोकांचं असं असतं, प्रश्न सुटतात
पण सांगत नाहीत कोणाला. स्वामींच्या इथे आलो, ताईंना विचारलं, ताईंनी हा प्रश्न सोडवला, सांगायचं नाही, माझं कसं सांगू. आपले लपवून ठेवणारी अनेक मंडळी मी बघितली आहेत. काही जण मोकळेपणे सगळ्यांना सांगत राहतात की ताईंकडे आले आणि मला म्हणजे स्वामी समर्थ परिवारात आले, स्वामींच्या आणि नानांच्या कृपेने माझ्या आयुष्यातले हे प्रश्न सुटणारे. सांगणारी लोकं पण आहेत आणि न सांगणारी लोकं पण आहेत. आपले अनुभव लपवून ठेवायचे. आता या व्यक्तीची कथा अशी सांगते की नाना असल्यापासून ही व्यक्ती स्वामी समर्थ परिवारात आहे, ठाण्यातच राहणारी. भाग्य त्यांचं असं की नानाचा सहवास त्यांना तरुण वयामध्ये अत्यंत मिळालेला. पण प्रत्येक माणसाच्या मनात एक विशिष्ट प्रकारचा अहंकार असतो की मी सगळ्यांच्यात जाऊन बसणार नाही, मी काहीतरी वेगळा आहे. असं आहेत काही लोक. त्याप्रमाणे हे कधीही कुठच्याही उत्सवाला स्वामी भवनात आले नाहीत, कुठच्याही प्रार्थनेला कधी आले नाहीत. परिवारात यायचे, ऑफिसमध्ये यायचे, मला भेटायचे, नानींबरोबर अनेक वेळा गप्पा मारायला येऊन जायचे, सगळी घरातली मंडळी यायची, अशी ही फॅमिली. या फॅमिलीला अनेक कौटुंबिक प्रश्न होते. मुख्य म्हणजे लग्नाच्या संबंधित त्यांच्या घरातलं कोणीच सुखी नव्हतं. त्यांच्या नातेवाईकात पण चुलत मामा, साते मामे सगळ्या ह्याच्यामध्ये काही जणांची लग्नच झाली नाही, काही जणांची लग्न झाली तरी ते सुखी झाले नाही, कोणाचं डायव्होर्स झालं, कोणाचं काय झालं. एकंदर त्या दृष्टिकोनातून ग्रासलेली अशी ही फॅमिली. आता या फॅमिलीची पुढची पिढी आली. पुढच्या पिढीतल्या तरुण मुलाचं पण लग्न होत नाही आहे. वय वर्ष 30 ते 33 झालेलं आहे. आणि म्हणून एक दिवस त्या गृहस्थ मला म्हणाले की ताई, आम्ही सगळं एवढं करतोय स्वामींचं, एवढ्या वर्ष आम्ही नानांच्या सहवासात होतो, आम्ही सगळं केलं आहे, तरी आता ह्याचं का लग्न होत नाही, आमचा काय तो शाप आहे, आता तरी जायला हवा होता. ते असं म्हणाल्यानंतर जर कोणी कधीतरी असं होतं की मी प्रचंड मला राग येतो ते शब्द ऐकून, का स्वामींनी अजून प्रश्न सोडवला नाही असं जर कोणी म्हटलं तर मला प्रचंड राग येतो. आणि त्या रागात मी त्यांना असं उत्तर दिलं, तुम्ही हे सगळं सांगताय पण तुम्ही प्रार्थनेला कधी आलात का? नानांनी प्रार्थना सुरू केल्या त्या काय स्वतःसाठी सुरू केल्या आहेत? तुमच्या लोकांसाठी नानांनी प्रार्थना केल्या आहेत. प्रार्थनेला आलात तर प्रश्न सुटेल असं मोठ्या अधिकारात दरडावून सांगितलं. व्यक्ती खरी मवाळ पंथाची वृत्तीची होती. माझे शब्द नक्कीच खूपच कठोर झाले होते, खूपच कठोर शब्द आले. गंमत असे त्याच्यानंतर प्रार्थनेला यायला सुरुवात केली आणि 4 महिन्यात त्यांच्या नात्यातल्या ज्या मुलाचं लग्न होतं त्याचं लग्न ठरलं. सांघिक उपासनेचं महत्त्व, नानांनी सुरू केलेल्या प्रार्थनेचंही महत्त्वही जाणायचं. मुद्दाम उल्लेख निघाला म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे. आता स्वामींच्या चरित्रात आणखी एक कथा मगाशी म्हटलं की देव कुठेही कसाही प्रगट होऊन आपल्याला मदत करू शकतो. तसेच एक वकील होते, दृष्टी गेली वयाच्या 40व्या वर्षी. आता वकील म्हटल्यानंतर खरं खोटं सगळं आलं त्याच्यामध्ये. असं काहीतरी पापाचरण घडलं आणि दृष्टी गेली. आणि म्हणून अनेक उपाय करून थकले. अनुष्ठान केलं, तुळजापूर भवानीला जाऊन 6 महिने राहिले, प्रदक्षिणा घालायचे, सगळं केलं, सगळं झालं. तिथे त्यांना दृष्टांत मिळाला 15 दिवस आधी. त्यांचं अनुष्ठान संपायच्या आधी 15 दिवस की तू अक्कलकोटला जा. पण आम्ही अतिशहाणे असतो. त्याप्रमाणे ते म्हणाले की आता 15 दिवस राहिलेत अनुष्ठान पूर्ण व्हायला, तर मी कशाला जाऊ अक्कलकोटला. आणि म्हणून परत 15 दिवस अनुष्ठान करत बसले आणि मग अक्कलकोटला महाराजांकडे गेले. आता महाराजांना हे सगळं माहिती होतं. आता अक्कलकोटला हा देवीने दिलेला दृष्टांत महाराजांच्या मार्फतच आलेला होता. महाराज आले तर महाराजांना माहिती होतं ही व्यक्ती येणार आहे म्हणून महाराज पांघरून घेऊन झोपून राहिले. सेवकांनी येऊन सांगितलं की असे असे गृहस्थ आले, त्यांना भेटायचं आहे तुम्हाला वगैरे. महाराजांनी सांगितलं कशाला हे लचाण माझ्याकडे पाठवलं आहे. शब्द ऐकल्यावर या माणसांना आणखीनच वाटलं. मी तिथे अनुष्ठान केलं, आता इथे आलो, देवीने सांगितलं इथे आलो, आता इथे हे सगळे शब्द ऐकायला लागत आहेत. मग महाराजांनी सांगितलं पंढरपूरला जा. पंढरपूरला गेले, इकडे तिकडे बसलेत आणि असं गप्पा करताना एक दिवस त्यांना 2-3 दिवस गेलेत. आणि एका व्यक्तीने सांगितलं की इथे डोळ्याचे खूप चांगले डॉक्टर आहेत, त्यांना तुम्ही तुमचे डोळे दाखवा. त्याप्रमाणे शोधते गेले. उद्धव मठ म्हणून नाव सांगितलं, तिथे ते गेले. त्यांना ते डॉक्टर मिळाले. बरोबर मुलगी होती त्यांची 12 वर्षाची. डॉक्टर म्हणाले मी बरं करतो तुम्हाला,
सांगितलं अमुक अमुक पंचाणा हे करू वगैरे. ऑपरेशन झालं, ठणका लागायला झालं, बरं वाटलं, दृष्टी आली, पण ठणका लागायला लागला. ठणका लागायला म्हणून म्हणून परत डॉक्टरकडे गेले का आपण जसं जातो बरं नाही वाटलं तर परत डॉक्टरला जातो विचारायला की अजून का नाही बरं वाटलं. जसं स्वामींना विचारतो की अजून माझा प्रश्न कसा नाही सुटला, तसे ते गेले तर तिथे कुठे उद्धव नामाचा मठच नाही अशी माहिती त्यांना मिळाली. आता कोण आला तिथे डॉक्टर म्हणून? साक्षात श्री स्वामी समर्थांनी कुठल्या तरी शक्तिरूपात तिथे उभं केलं. आता ठणका लागलेला आहे कारण हा माणूस अजून शरण नाही आला आहे, अजून त्याचा असलेला अहंकार दूर गेलेला नाही आहे, म्हणून महाराजांनी त्याची तीव्रता वाढवली आहे. लक्षात घ्या, जर आयुष्यातले प्रश्न सुटत नसलं तर वी हॅव टू चेंज समवेअर, हे लक्षात घ्यायचं आहे. आपलं काहीतरी चुकतं आहे, आपलं काहीतरी कर्म अजून शुद्ध व्हायला हवं आहे, म्हणून आपला प्रश्न सुटत नाही आहे. प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य तर त्यांच्याकडे आहे, सर्वशक्तिमान ते आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण महाराजांना म्हणतोय. त्यांना काय शक्य आहे? ते तुमचे सर्व कष्टभोग एका क्षणात नाहीसे करू शकतायत, पण आमचे नाही होत आहेत का? तर वी आर डुईंग समथिंग रॉंग, हे पहिलं जाणायचं आहे. आत्मचिंतन करायचं आहे. जे योगी अरविंदांनी सांगितलं आहे की मनाची शक्ती वाढवायची. प्युरिफिकेशन ऑफ माइंड इज द फर्स्ट स्टेप. भक्ती मार्गातली ही पहिली पायरी पाहिजे की मन शुद्ध असणं. आम्ही कुठेतरी चुकतोय हे जाणायचं आहे. आता या वकिलाला अजूनच शुद्ध करायचं आहे, महाराजांना त्याला घडवायचं आहे. आणि घडवण्यासाठी म्हणून त्याला ठणका देऊन ठेवलाय. डोळ्याला दिसतंय पण ठणका असं आहे की असं वाटायला लागलं की तो जे दिसत होतं तेच बरं होतं. आमची पण अवस्था कधीतरी असं होते की अरे ते औषध घेतलंय आता इतका त्रास होतोय की आधीचं दुखणं बरं होतं, असं होतं कधीतरी. तशी ती गंमत. आणि मग त्यांचा ते अक्कलकोटला महाराजांना भेटायला आले शेवटी. मग महाराजांनी त्यांना त्यावेळेला जेव्हा त्यांना जाणवलं की ही सर्व महाराजांची शक्ती आहे, महाराजांनी पंढरपूरला पाठवून दिलं, त्यामुळे त्यांना काय वाटत नव्हतं की महाराजांनी काहीतरीच्या शक्तीने आपण बरे झालो, याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. आणि म्हणून महाराजांनी त्यांना खेचून आणलंय, अक्कलकोटला ठणका दिलाय. तसा आम्हाला जर हृदयाला कुठे ठणका असेल तो ठणका महाराज जाणतायत, पण ते आम्हाला घडवतायत हे जाणा. महाराज आपल्याला घडवतायत आणि आपल्याला घडायचं आहे. आपल्याला पशुवत जीवन न जगता किंवा नुसतं मानवी जीवन न जगता ईश्वरी जीवन जगण्याच्या मार्गाकडे आपल्याला पाऊल टाकायचं आहे. अशी आध्यात्मिक प्रगती आपल्याला करायची आहे. आणि म्हणून जर ठणका असेल तरी पण महाराजांचे चरण सोडू नका, नाहीतर म्हणाल काय उपयोग आहे, मी जाते तरी अजून काही झालं नाही. होणार आहे, निश्चित होणार आहे. हा ईश्वर तुमच्यावर निश्चित कृपा करणार आहे, हा विश्वास मनामध्ये ठेवा. कर्मभोग नाही जे करायला काही काळ लागतो. का लागतो काय? एखाद्या माणसाचे एका क्षणात सगळे कर्मभोग नाहीच होऊ शकतात, कारण तोपर्यंत त्याचं मन आहे, हृदय आहे, ते एवढं प्युरिफाय झालेलं असतं. आमचं अजून घडतंय, अजून गोष्ट घडती आहेत म्हणून टप्प्याटप्प्याने आमचे प्रश्न सुटणारच आहेत. हा दृढ विश्वास, दुसरा मार्गच नाही आहे, लक्षात घ्या तुम्ही. स्वामींच्या उपासने घरी तुम्हाला आयुष्यामध्ये दुसरा कुठलाही मार्ग तुम्हाला सुखी करण्याचा नाही आहे, हे लक्षात घ्या. चुकतंय ते आमचं चुकतंय हे जाणूनच उपासना करायची. उपासनेची कास धरायची आहे. नुसतं आलं काहीतरी केलं अमुक केलं नाही. दिवस रात्र महाराजांचा ध्यास तुम्हाला लागला पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर महाराजांची आठवण झाली पाहिजे. महाराजांच्या कृपेमुळेच मी उठलोय. आपली संस्कृती हे शिकवते, सकाळी उठल्याबरोबर भूमातेला नमस्कार करायचा आहे. का तर तुझ्या अंगावर मी आता पाऊल ठेवणार आहे, अशी आमची संस्कृती शिकवते. प्रत्येक देवता आहे त्या देवतेची पूजा करायची आहे. प्रत्येक ऊर्जा लहरी, प्रत्येक देवता म्हणजे ऊर्जा लहरी. सरस्वती विद्या हवी तर विद्येच्या देवतेची सरस्वतीचं तुम्ही वंदन करा. सरस्वतीला आपण शाळेमध्ये आता काय म्हणतात माहिती नाही, पण सरस्वती वंदना रोज शाळेमध्ये व्हायची. का तर ते आवाहन आहे. ईश्वरी शक्तीला बोलवायला लागतं शब्दातून, ऊर्जा लहरीतून. त्या ऊर्जा लहरी त्या देवतेपर्यंत जाऊन पोचल्यानंतर त्या आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात.
आपल्या मेंदूतून प्रवेश करायला वेळ लागेल, पण आपल्या बॉडीत जी काही छिद्र आहेत त्या छिद्रातून प्रत्येक पेशीपर्यंत त्या ऊर्जा लहरी जाऊन पोचतात. हे सायन्स आहे, लक्षात घ्या. अध्यात्म म्हणजेच विज्ञान आहे. सगळं जे काय दिलेलं आहे ते विज्ञानाच्या बेसवर आपली संस्कृती आहे. आणि म्हणून कुठच्या सीझनमध्ये कुठच्या प्रकारचा पदार्थ आहार घ्यायचा हे आपल्या धर्मात सांगितलेलं आहे. आता चातुर्मासात कांदा लसूण खाऊ नये म्हणतात. का तर ते उग्र असतं, ते पचायला जड असतं, पाऊस असतो, हवामान बरोबर नसतं, आणि म्हणून ते सायन्स आहे. श्रावणामध्ये पुरण खावं, का तर पुरण खाल्ल्यानंतर कावीळ होत नाही असं सायन्स सांगतं. सगळ्या गोष्टीला काहीतरी बेस हे अध्यात्म म्हणजेच विज्ञान आहे. आम्ही फार मोठे विज्ञानवादी म्हणून आम्ही अशा या गोष्टींवर काही विश्वास ठेवणार नाही, हे चालणार नाही. त्याच्याने आपण आपलंच आयुष्य दुःखी करणार आहोत. ईश्वराची शक्ती ही पहिली मानायची. ईश्वराला अनेक सरेंडर व्हायचं आहे आणि ध्यास घ्यायचा आहे. जे लोक पण ठिकाणी स्वातंत्र्य मिळण्यासाठी ध्यास घेतला, योगी अरविंदांनी मानवाचा महान मानव करण्यासाठी ध्यास घेतला. रामदास स्वामींनी आपल्या असलेल्या मोगल साम्राज्याला लढा देण्यासाठी रामाची भक्ती वाढवली आणि शिवाजीला सहाय्य केलेलं आहे. असं म्हणतात की रामदास स्वामींना जेव्हा श्रीरामांनी अनुग्रह दिला त्यावेळेला असं सांगितलं की श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र तर दिला, आणि त्याच वेळेला असं सांगितलं की शिदोदे नावाच्या घराण्यामध्ये शिव जन्माला येणार आहे आणि तो हिंदू धर्माची स्थापना करणार आहे, त्याला तू भक्ती मार्गातून सहाय्य कर असं श्रीरामांनी रामदास स्वामींना सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे हे ईश्वरी सहाय्य शिवाजीला रामदास स्वामींनी दिलेले आहे. ईश्वर कार्यरत आहे, आम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाणारा. आपण ईश्वराकडूनच आलेलो आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे शरीर आणि मन म्हणजे प्राण, आणि प्राण म्हणजेच ओम. ईश्वराचा पहिला ध्वनी म्हणजे ओम, आणि हे ओम अक्षराचं त्या संबंधीची नानांच्या चरित्रामध्ये कथा आहे. आनंद यात्रेला नाना निघालेले आहेत. अक्कलकोटची यात्रा पुढे इथे नाना आलेले आहेत. रामनवमीचा उत्सव चाललेला आहे. सदावर्ते यांचं राम मंदिर होतं. त्यांनी नानांना आग्र्याचं निमंत्रण केलं होतं की रामजन्माच्या उत्सवाच्या वेळेला तुम्ही या. आग्र्याचं निमंत्रण स्वीकारून नाना तिथे गेलेले आहेत. रामजन्माला सखी सगळं चाललेलं आहे, उत्सव झालेला आहे, रामजन्म झाला आहे, फराळ झाला. त्याच्यानंतर सदावर्ते म्हणून होते, त्यांच्या राम मंदिरामध्ये नाना गेले. तिथे त्यांना काही मंडळी भेटली. त्या मंडळीशी बोलताना नानांनी सांगितलं की मी अक्कलकोटला पदयात्रेला जात आहे स्वामींच्या आदेशावरून. मला वाटलं म्हणून मी पदयात्रा केली, असे नानांच्या यात्रा नाही आहेत. स्वामींचा आदेश आला की तो अक्कलकोटला चालत आहे, आणि म्हणून नाना अक्कलकोटला चालत गेलेले आहेत. जगन्नाथपुरीची यात्रा पण नानांची तशीच आहे. स्वामींनी आदेश दिला की बेटा जगन्नाथाला चल. हा बेटा त्यांच्याबरोबर निघाला. मागे पुढचा कसलाही विचार नाही, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पत्नीचं पूर्ण सहाय्य होतं, आणि त्यामुळे सहजपणे नाना जगन्नाथपुरी. रहाकरांच्या इथे जे मित्रमंडळी भेटली त्याच्यात जोशी नावाचे एक गृहस्थ होते. त्या गृहस्थांना नानांच्या विषयी एक प्रचंड विचित्र वेगळी ओढ वाटली, आणि म्हणून त्यांनी आग्रह केला की तुम्ही जाताना माझ्या घरी या. नानांचा जो रस्ता होता पदयात्रेचा त्या रस्त्यावरच त्या जोशींचं घर होतं, म्हणून नाना गेले. नाहीतर नाना मार्ग चुकवून गेले नसते, लक्षात घ्या. जी आज्ञा केली आहे त्यानुसारच मार्गाने जायचं आहे. मध्ये कोणीतरी म्हटलं इकडे चला चहा फराळ करायला अमुक करा किंवा प्रलोभनं काही दाखवली तर तिकडे नाना वळणारे नाना नव्हते. तुमची जेवणा खाण्याची सोय होईल, राहायची सोय होईल वगैरे या प्रलोभनात नाना पडले नाही. जगन्नाथपुरीच्या यात्रेच्या पुस्तकात नानांनी लिहिलं आहे हिराकूड धरण बघायला अगदी 50 किलोमीटरचं अंतर होतं, पण त्या मोहात नाना पडले नाही, कारण रस्ता वेगळा होता. आणि नानांनी म्हटलंय की आध्यात्मिक मार्गाने जाताना अशा प्रलोभनांपासून माणसांनी दूर राहायला शिकलं पाहिजे. महत्त्वाचं वाक्य आहे. नाना जोशींच्याकडे गेले. जोशींनी जो अनुभव सांगितला तो महत्त्वाचा आहे. ते म्हणाले अचानकपणे मला असं वाटायला लागलं की ओंकार आहेत,
तो जप करावा, म्हणजे अनुष्ठान करावं. नुसता जप म्हणजे एक माळ ओढली, 10 माळ ओढल्या, 11 माळ म्हणल्या नाही. अनुष्ठान म्हणजे अखंड ओंकार, दिवसाचे अनेक तास ओंकाराचं ध्यान. आणि असं करत असताना एक दिवस त्यांना असा अनुभव आला की रात्री अचानकपणे त्यांना जाग आली आणि अंगावर होते त्या कपड्याविषयी ते घराच्या बाहेर पडले. त्यांना भान नाही आहे आपण कुठे जातोय आणि काय करतो आहे. आणि असे चालत असताना वाटेत त्यांना एक ट्रकवाला भेटला. त्या ट्रकवाल्याने त्यांना आपल्या ट्रकमध्ये बसवून घेतलं, त्यांना टेंभुर्णीला नेऊन सोडलं. आणि तिथे दुसरा ट्रक आला आणि त्या ट्रक घेऊन त्यांना तो अक्कलकोटला नेऊन सोडलं. आणि म्हणून जोशी म्हणाले की ओंकाराची फलश्रुती म्हणजे श्री स्वामी समर्थ. ईश्वराचा धनी म्हणजे ओम आणि ओम म्हणजे श्री स्वामी समर्थ. म्हणून आपण जप करताना श्री स्वामी समर्थ जप करतो. हा 16 मंत्र नानांनी 24 कोटी मंत्र लिहून घेतला आहे. लोकांना आवाहन केलं. 1981 सालची ही गोष्ट आहे. 13 कोटी जपाचा संकल्प सोडला होता लेखी जपाचा. तो 24 कोटी जप पूर्ण झाला. आणि हा सर्व जप स्वामींची जी स्वामी भवनामध्ये मूर्ती आहे त्या मूर्तीच्या खाली तळघर आहे आणि त्या तळघरामध्ये हा जप ठेवला पाहिजे. म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणजे ओम आणि ओम म्हणजेच ईश्वराचा ध्वनी. आणि हा ध्वनी आपल्याबरोबर आहे. तो ध्वनी ऐकायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वरांनी हे इंद्रिय दिलेली आहेत. या ध्वनीचा नाद स्वामींचे जे शब्द आहेत, ईश्वराचे जे शब्द आहेत, शब्द म्हणजे ध्वनी लहरी आहेत. या लहरी अंतःकरणामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आणि मग आपोआप तुमची बॉडी हील होते. आता मीराबाई आणि भक्त प्रल्हादाच्या कथा आहे. का आहे? मीराबाईला विषाचा प्याला दिला तरी तिला विष बांधलं नाही. आता परत म्हणतील काहीतरी चमत्कार लिहून ठेवतायत, पण इथे पण सायन्स आहे, लक्षात घ्या तुम्ही. कृष्णाच्या भक्तीत रंगलेली होती मीराबाई. पूर्णपणे कृष्णाला शरण गेली होती. तिला स्वतःचं काय आयुष्य नव्हतं. एवढी राणी होती, राजघराण्यामध्ये होती, एवढं वैभव होतं, पण त्या वैभवाचा मोह नव्हता. कृष्णाचं वेड लागलेलं होतं. अशा या मीराबाईमध्ये जे काही ज्या सेल्स, बॉडीमध्ये सेल्स आहेत, तिथे सगळी कृष्णाची शक्ती भरलेली होती. मग या कृष्णाच्या शक्तीला या एवढ्याशा विषयाने काय होणार आहे हे लक्षात घ्या. कालियामर्दन करणारा हा श्रीकृष्ण आहे. या श्रीकृष्णाचं नाम जे आहे, जे त्या ज्या लहरी आहेत त्या लहरी तिच्या प्रत्येक पेशींच्यावर आहेत. त्या पेशींमध्ये विषाचा काय परिणाम होणार. आणि म्हणून परिणाम झाला नाही. असत्य घटना मानू नका, ही सत्य घटना हे लक्षात घ्या, हे सायन्स जाणून घ्या. फक्त प्रल्हादाच्या बाबतीत पण तेच आहे. विष्णूचा भक्ती करतो आहे. शरीरभर विष्णूच्या नामाची स्पंदनं भरलेली आहे. प्रत्येक बॉडीची जी सेल आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे ईश्वराची. त्या जळत्या तेलात टाकून पण त्याला काय विस्तव लागणार. सगळ्या पंचमहाभूतावर या ईश्वराची शक्ती आहे. तो त्या अग्नीला शांत नाही करू शकत. चटके काय बसणार प्रल्हादाला, नाही त्रास झाला. हे सत्य जाणा. असा हा परमेश्वर आहे. अशा या परमेश्वराची आपण बालकं आहोत हे लक्षात घ्या. आणि आपण म्हणतो की प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वराचा अंश आहे. फक्त तो अंश या षटरिपुंनी झाकला गेला आहे, मळला गेला आहे. तो स्वच्छ करायचा आहे. आणि तो स्वच्छ करायची प्रोसेस म्हणजेच उपासना. आणि म्हणून उपासनाला बसताना माझं अंतःकरण किती शुद्ध आहे याचा अभ्यास करा. मी कोणाला फसवत नाही आहे ना. छोट्याशा गोष्टीसाठी मला प्रसिद्धी मिळावी म्हणून मी काही करत नाही आहे ना. मी खोटं वागत नाही आहे ना. मी कोणाला फसवत नाही आहे ना. हे चिंतन तुमचं पदोपदी झालं पाहिजे. मी माझ्या कर्तव्यात कुठे चुकतोय का. साधी नोकरी आहे, निष्ठेने करा. तुम्हाला पगार मिळतोय ना. पगार मिळतोय त्या पगाराप्रमाणे तुमची नोकरी झालीच पाहिजे, तर तुमच्यावर ईश्वरी कृपा होणार. पण माणसं अळमटळम करत राहतात, खोटं बोलतात, खोट्या गोष्टी करतात. सहजपणे खोटं बोलणारी अनेक माणसं मी बोलले. आत्ता एक बोलले आणि नंतर येऊन दुसरी सांगतात आणि म्हणतात आम्ही भक्ती करतो. नाही, तुम्ही भक्त नाही होऊ शकत. भक्त होणं म्हणजे अशी धाराव्रत आहे.
जे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी घेतलं, जे योगी अरविंदांनी केलं, जे रामदास स्वामींनी केलं, जे अनेक संतांनी केलं, तेच सिद्धाराव्रत आपल्याला आचरण्याचा प्रयत्न या जन्मात सगळं होणार नाही आहे, पण वी हॅव टू फॉलो दॅट पाथ. आणि जेव्हा आम्ही या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यावेळेला आमचं आयुष्य आनंदाने उजवून येणार आहे. कारण आनंदाची उधळण करण्या अवतरले स्वामी. स्वामी कशासाठी आलेले आहेत, अवतार कशासाठी घेतला आहे? सुखी व्हावे सारे जन, तेथे धावे जनार्दन. प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्यानीच्या रविप्रत. माध्यानीचा सूर्य जसा तेजस्वी आहे त्या तेजातच त्या अक्कलकोटमध्ये त्यांची शक्ती अजूनही आहे. रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत. रामानुज हे नानांनी स्वतःला घेतलेलं नाव आहे, कारण श्री स्वामी समर्थांनी नानांना श्रीराम श्रीराम जप करत दोन्ही यात्रा करायला सांगितल्या होत्या. स्वतःचा जप करताही सांगितलं. महाराजांनी रामाची उपासना दिली आणि म्हणून नानांनी स्वतःला रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत. आता हे उल्लेख करताना गंमत आठवते, काय भक्ती मार्गात पण आजकाल काय चालतो, सगळीकडे व्यापार. आता हे स्वामी स्तवन आहे. या स्वामी स्तवनाची शक्ती तुम्ही सर्वजण जाणतात. त्याचा अनुभव घेतलेली असंख्य लोक आहेत आणि जी मला येऊन भेटतात आणि सांगतात की स्तवनाचा किती फायदा होत होती. या स्तवनाचा शेवटची जी रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत ही ओळ बदलून काही लोकांनी तिथे वेगळी ओळ टाकली आहे आणि स्वामी स्तवन म्हणून प्रसिद्ध करतात. अशी गंमत चालते. अरे कुठे तुम्ही खोटेपणा करताय परमेश्वराच्या चरणाशी, मग काय परमेश्वराची कृपा होणार आहे ही? पण आज जगात अध्यात्मांमध्ये धर्मात जगात अशी गंमत चांगली आहे. पण हा भक्ती मार्ग आहे, हा भक्ती मार्ग अशा प्रकारे खराब करू नका. तो तेजस्वीच राहायला पाहिजे. हीच आपली मोठी संस्कृती आहे, हीच आपली मोठी ठेव आहे. एवढे मोठे मोठे संत आपल्या या भारत देशामध्ये होऊन गेलेले आहे आणि त्यामुळे हे जर आपलं कुठे धर्माला कुठेही मलिनता आणण्याचा प्रयत्न करू नका. आणि जे शेवटी ज्ञानेश्वर भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे हा भाव सगळीकडे वाढवायचा. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. या कार्यासाठी आपण सारेजण सिद्ध होऊया. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.